वाक्य या संकल्पनेवर आधारित आणखीन एक महत्त्वाचं प्रकरण आहे आणि त्याला आपण वाक्य पृथक्करण असं म्हणतो. वाक्य पृथक्करण म्हणजे काय बघा, वाक्यातील घटक वेगवेगळे करून त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणे याला व्याकरणात वाक्य पृथक्करण असं म्हणतात. वाक्यातील घटक वेगळे करणे म्हणजे काय, तर इथं हे घटक सुद्धा दिलेले आहेत की वाक्यामध्ये नेमके कोणकोणते घटक असतात. वाक्यामध्ये असतो वाक्यातला उद्देश, त्यानंतर असतो उद्देश विस्तार, त्यानंतर येतं कर्म, त्यानंतर येतं कर्म विस्तार, मग येतं विधेय, त्यानंतर येतं विधेय विस्तार आणि त्यानंतर येतं विधान पूरक किंवा विधी पूरक. आता यामध्ये बघा संपूर्ण वाक्याचे दोन विभाग पडतात. कोणतंही वाक्य असेल तर त्या वाक्याचे दोन विभाग पडतात. त्यातला पहिला जो विभाग आहे त्याला म्हटलं जातं उद्देश विभाग आणि दुसरा जो विभाग आहे त्याला म्हटलं जातं विधेय विभाग. प्रत्येक वाक्याचे किती विभाग पडतात, दोन विभाग पडतात. पहिला जो विभाग आहे तो आहे उद्देश विभाग आणि दुसरा जो विभाग आहे त्याला म्हणतात विधेय विभाग. उद्देश या शब्दाचा अर्थ आहे कर्ता. उद्देश या शब्दाचा अर्थ काय आहे, कर्ता. आणि विधेय या शब्दाचा अर्थ काय आहे, क्रियापद. म्हणजे आपण जर स्पष्ट समजावून घ्यायचं असेल तर वाक्याचे दोन विभाग आहेत, एक कर्त्याचा विभाग आणि नंबर 2 क्रियापदाचा विभाग. काय अवघड आहे यामध्ये, बरोबर. मग जो पहिला विभाग आहे ज्याला आपण उद्देश विभाग म्हणतो, त्या उद्देश विभागामध्ये दोन संकल्पना येतात. यातली पहिली संकल्पना आहे उद्देश आणि दुसरी संकल्पना आहे त्या उद्देशाचा विस्तार. मग उद्देश म्हणजे काय, उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता आणि उद्देश विस्तार म्हणजे काय, त्या कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारे वाक्यातले जे शब्द येतात त्या शब्दांना उद्देश विस्तार म्हणून ओळखलं जातं. लक्षात घ्या, उद्देश विभागामध्ये पहिला मुद्दा येतो उद्देश आणि दुसरा मुद्दा येतो उद्देश विस्तार. उद्देश म्हणजे वाक्यातला कर्ता आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारे वाक्यातले शब्द. त्यानंतर दुसरा विभाग आहे त्याला म्हणतात विधेय विभाग. या विधेय विभागामध्ये काय काय येतं बघा. विधेय विभागामध्ये पहिला मुद्दा आहे त्याला म्हणतात विधेय. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. त्यानंतर दुसरा आहे विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे वाक्यातले शब्द. म्हणजे क्रिया कुठे घडली, कशी घडली, कधी घडली, किती वेळा घडली आणि किती प्रमाणात घडली. परत एकदा ऐका, क्रिया कशी घडली, कधी घडली, कुठे घडली, किती वेळा घडली आणि किती प्रमाणात घडली, या प्रश्नांची उत्तरं म्हणजे विधेय विस्तार. त्यानंतर कर्म. कर्म म्हणजे वाक्यातलं कर्म. कर्म विस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती देणारे घटक. आणि यानंतरची एक संकल्पना आहे त्याला म्हणतात विधेय पूरक. विधेय पूरकामध्ये 4 संकल्पना येतात, एक विधीपूरक, आधारपूरक, कर्मपूरक आणि विधानपूरक. ठीक आहे, आपल्याला हा चार्ट व्यवस्थित कळाला असेल तरच आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे कुठल्याही वाक्यामध्ये दोन भाग आहेत वाक्यांचे. पहिला भाग आहे उद्देश आणि दुसरा भाग आहे विधेय. उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता, विधेय म्हणजे वाक्यातलं क्रियापद. आता उद्देश विभागामध्ये दोन घटक येतील. पहिला घटक येईल उद्देश आणि उद्देश विस्तार आणि विधेय विभागामध्ये येईल विधेय, विधेय विस्तार, कर्म, कर्म विस्तार आणि त्यानंतर येईल विधेय पूरक. आता या विधेय पूरकाचे 4 घटक आहेत, एक विधीपूरक, 2 आधारपूरक, 3 कर्मपूरक आणि नंबर 4 विधान पूरक. कळतंय तुम्हाला. त्यामुळे आपल्या या संकल्पनांचा अर्थ जर आपल्याला व्यवस्थित कळाला तर कोणताही प्रश्न जर आपल्याला दिला तर त्या प्रश्नाचं आपल्याला वाक्य पृथक्करण करता येईल. वाक्य पृथक्करणामध्ये अपेक्षित काय असतं, तर वाक्य पृथक्करणामध्ये एक वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला त्या वाक्याचं पृथक्करण करायचं आहे. म्हणजे वाक्यातला कर्ता शोधायचा आहे, म्हणजे उद्देश. मी डायरेक्ट आता ते शब्द घेतो. वाक्यातला विधेय शोधायचा, वाक्यातला उद्देश शोधायचा, उद्देशाबद्दल विशेष माहिती देणारा उद्देश विस्तार शोधायचा. त्यानंतर वाक्यातलं कर्म शोधायचं, कर्माबद्दल विशेष माहिती देणारं कर्म विस्तार शोधायचं. विधेय तर शोधलेलं आहे, विधेयाबद्दल माहिती देणारं विधेय विस्तार शोधायचं. विधेय विस्तार कसा शोधला जाईल, तर इथं दिलेलं आहे बघा. क्रिया कशी घडली, क्रियापदाची, क्रिया कधी घडली, क्रिया कुठे घडली, क्रिया किती वेळा घडली आणि क्रिया किती प्रमाणात घडली, या प्रश्नांची उत्तरं म्हणजे विधेय विस्तार. कळतंय सगळ्यांना. आणि त्यानंतर शेवटचा पार्ट येतो त्याला म्हटलं जातं विधेय पूरक. कर्ता व क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतात तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखादा शब्द पूरक म्हणून घेतला जातो, त्याला विधेय पूरक असं म्हणतात. या विधेय पूरकाचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे विधीपूरक. विधीपूरक म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारा शब्द कर्त्यानंतर आला असेल तर त्याला विधीपूरक म्हणतात. रोहन हुशार आहे, या वाक्यामध्ये हुशार विधीपूरक आहे. बबली सुंदर दिसते, सुंदर विधीपूरक आहे. गुरुजी रागावलेले दिसतात, रागावलेले हे सुद्धा विधीपूरक आहे. त्यानंतर आधारपूरक म्हणजे काय बघा. वाक्यामध्ये स्थळवाचक क्रियाविशेषण गतिवाचक क्रियापदाबरोबर येतं तेव्हा त्याला आधारपूरक म्हणून ओळखलं जातं. तो कोल्हापुरास गेला, कोल्हापुरास. पंचगंगा कृष्णेस मिळते, कृष्णेस. मुले शाळेबाहेर पळाली, शाळेबाहेर. हे जे स्थळवाचक क्रियाविशेषण आहेत ते गती व्यक्त करणाऱ्या क्रियापदाबरोबर आलेली आहेत, म्हणून या शब्दांना अनुक्रमे आधारपूरक असं म्हटलं गेलं. कर्मपूरक. वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म
हे कर्मपूरक ही संकल्पना सांगतात. त्यानंतर विधानपूरक, कर्त्याच्या अगोदर आलेले चतुर्थी विभक्तीतले शब्द हे विधानपूरकाचं काम करत असतात. कर्त्याच्या आधी ते आले पाहिजेत आणि चतुर्थी विभक्तीमध्ये पाहिजेत. बघा, राजाला मुकुट शोभतो, शोभणारा काय मुकुट, मुकुट वाक्यातला करता. गुलाबाला काटे असतात, असणारे काय काटे, काटे वाक्यातला करता. श्रावणीला थंडी वाजते, वाजणारी काय थंडी, थंडी वाक्यातला करता. परंतु या कर्त्यानंतर राजाला, गुलाबाला आणि श्रावणीला असे चतुर्थी विभक्तीतले काही शब्द आलेले आहेत. त्यामुळं इथं राजाला, गुलाबाला आणि श्रावणीला हे जे शब्द आहेत हे शब्द विधान पूरकाचे कार्य करत असतात. तर विद्यार्थी मित्र हो, आपण वाक्य पृथक्करण या प्रकरणामध्ये वाक्य पृथक्करणाच्या संकल्पना पाहिला. वाक्य पृथक्करण याचा अर्थ वाक्यातील वेगवेगळे घटक जे आहेत वाक्यातले ते वेगळे करणे. मग वाक्यात दोन महत्वाचे घटक आहेत. वाक्यात पहिला घटक आहे तो आहे उद्देश, दुसरा घटक आहे महत्वाचा तो आहे विधेय. यानुसार वाक्याचे दोन विभाग पडले, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. उद्देश विभागामध्ये दोन उपघटक आहेत, एक उद्देश म्हणजे कर्ता आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारे शब्द. आणि त्यानंतर आहे विधेय, विधेय म्हणजे क्रियापद, विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती. कर्म म्हणजे वाक्यातलं कर्म, कर्म विस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे विधेयपूरक, आणि विधेयपूरकाच्या चार संकल्पना आत्ताच आपण पाहिल्या. ठीक आहे. याही प्रकरणाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला वाक्य या संकल्पनेमध्ये सगळे मार्क्स येणार आहेत. यामध्ये आणखीन एक मुद्दा येतो वाक्य रूपांतरामध्ये सांगायचं राहिला की काही वेळेला दोन केवल वाक्य दिली जातात आणि त्या दोन केवल वाक्यांचं मिश्र वाक्य करा, दोन केवल वाक्यांचं संयुक्त वाक्य करा असाही प्रश्न आयोग विचारत असतो. अशा वेळेला तुम्हाला जर त्याच्या संकल्पना व्यवस्थित माहिती असतील वाक्यांच्या तर निश्चितपणे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. कारण केवल वाक्य म्हणजे काय, केवल वाक्य म्हणजे केवळ एक विधान असलेलं वाक्य, त्याला केवल वाक्य असं व्याकरणामध्ये म्हटलं जातं. संयुक्त वाक्य म्हणजे दोन वाक्य जोडली जातात, प्रधान वाक्य, आणि ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात म्हणून आपण त्यांना संयुक्त वाक्य असं म्हणतो. आणि तिसरं आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान वाक्य असतं आणि दुसरं वाक्य हे गौण वाक्य असतं, त्यामुळे त्यांना आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. तुम्हाला दोन केवल वाक्य दिली जातात आणि संयुक्त वाक्य करा असा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर करायचा आहे. आपण ती अव्यय सुद्धा पाठ करून घेतलेली आहेत, मगाशी सुद्धा ती अव्यय मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि नंबर दोन जर मिश्र वाक्य करा असं जर आपल्याला सांगितलेलं असेल तर आपल्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, तर आपण वाक्य या संदर्भामध्ये वाक्य म्हणजे काय, वाक्यांचे प्रकार नेमके कोणते आहेत, वाक्य रूपांतर कशा पद्धतीने केलं जातं, वाक्य संश्लेषण म्हणजे दोन केवल वाक्य दिली असता संयुक्त वाक्य मिश्र वाक्य करणे, आणि वाक्य संकल्पनेतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे वाक्य पृथक्करण, त्याबद्दल सुद्धा आपण त्याची रिव्हिजन केलेली आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. यानंतर एका महत्वाच्या प्रकरणाकडे येऊयात. आपण मगाशी शब्दांच्या एकूण 8 जाती पाहिलेल्या आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि त्यानंतर 4 अव्यय. आता हे 8 जे शब्द जाती आहेत त्या 8ही शब्द जाती परीक्षेला अत्यंत महत्वाच्या आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि 4 अव्यय, त्यांचे उपप्रकार हे सुद्धा परीक्षेला अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी शब्दांच्या या 8 जाती व्यवस्थित करायच्या आहेत. बघा आता, नाम म्हणजे काय, सजीव, निर्जीव, व्यक्ती किंवा वस्तू, वास्तव किंवा कल्पना यांना दिलेल्या नावाला नाम म्हणून ओळखलं जातं. नामाचा पहिला प्रकार आहे त्याला सामान्य नाम म्हणतात. ज्या नामाने नामाच्या केवळ जातीचा उल्लेख होतो त्या नामाला सामान्य नाम म्हणून ओळखलं जातं. सामान्य नाम हे जातीचा उल्लेख करणार आहे म्हणून सामान्य नामाला जातीवाचक नाम असं म्हणतात. सर्व पदार्थवाचक नामं ही सामान्य नाम म्हणून ओळखली जातात. सर्व समूहवाचक नामं ही सामान्य नाम म्हणून ओळखली जातात. नाम या शब्दाचा अर्थ काय, तर व्यक्ती, वस्तू, सजीव, निर्जीव, कल्पना, भावना, वास्तव यांना दिलेल्या नावाला नाम म्हणून ओळखलं जातं. या नामाचे आपल्या मराठी व्याकरणामध्ये 3 प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. जातीचा उल्लेख करणाऱ्या नामाला सामान्य नाम असं म्हणतात, व्यक्तिवाचक असणाऱ्या नामाला विशेष नाम असं म्हणतात आणि भावना व्यक्त करणाऱ्या नामाला भाववाचक नाम म्हणून ओळखलं जातं. जर इंग्रजी व्याकरणाचा विचार केला तर इंग्रजी व्याकरणामध्ये नामाचे पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम असे 2 अन्य प्रकार पडतात. पण मराठी व्याकरणामध्ये पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम या दोघांचा समावेश नाम याच प्रकारामध्ये केला जातो. त्यामुळं सामान्य नामामध्येच पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम यांचा अंतर्भाव होतो, हे लक्षात घ्या. मी सामान्य नामाची संकल्पना सांगताना असं म्हणालो की सामान्य नाम हे जातीवाचक असतं. उदाहरणार्थ गाव, शहर, पर्वत, नदी, रस्ता, नेते, विषय, देश, खंड. ज्यावेळेला देश असा नाम येईल
त्यावेळेला नेमका कोणता देश आपण विचारात घेतो आहोत हे क्लिअर होत नाही. जगभरामध्ये जेवढे देश आहेत त्या सर्व देशांचं प्रतिनिधित्व करणारा हा शब्द आहे, म्हणजे हा शब्द जातीवाचक आहे. नदी म्हटल्यानंतर पर्टिक्युलर एक विशिष्ट नदी आपल्या नजरेसमोर येत नाही. नदी म्हटल्यानंतर अनेक नद्या आपल्या मनामध्ये येऊ शकतात. त्यामुळे नदी म्हणजे वाहणाऱ्या पाण्याचा जो प्रवाह आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारा जातीवाचक शब्द आहे नदी. शहर, पर्वत, गाव हे पर्टिक्युलर एकासाठी आलेले नाहीत, हे त्या जातीचा उल्लेख करण्यासाठी आलेले आहेत, म्हणून त्यांना जातीवाचक शब्द म्हणतात. आणि जातीवाचक नाम हे सामान्य नाम असतात. त्यानंतर आहे पदार्थवाचक नाम. दूध, साखर, धान्य, हवा, रक्त, माती, सोने, चांदी ज्यांची गणना किंवा ज्यांची मोजणी 1, 2, 3, 4, 5 असं संख्येमध्ये करता येत नाही त्यांना आपण पदार्थवाचक नाम असं ओळखतो. उदाहरणार्थ सोने आणि चांदी. आपण सोने 1 सोने, 2 सोने, 3 सोने, दूध 1 दूध, 2 दूध, 3 दूध असं संख्येमध्ये मोजत नाही. त्यांची मोजणी करण्यासाठी आपल्याला परिमाणाची आवश्यकता असते. अशांना आपण पदार्थ असं म्हणतो आणि अशी पदार्थवाचक नामे सामान्य नामे म्हणून ओळखली जातात मराठीत. सगळी समूहवाचक नामे यांना सुद्धा सामान्य नाम म्हणूनच ओळखलं जातं. आता त्यानंतर पुढे येऊयात विशेष नाम. ज्या नामाने व्यक्ती किंवा वस्तूच्या जातीचा बोध न होता त्या जातीतील विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याला विशेष नाम असं म्हणतात. विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असतं. आता उदाहरणार्थ आपण मगाशी देश असा नामप्रकार घेतला, असा एक नाम घेतला होता विचारात. देश म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर पर्टिक्युलर एक देश आला का? नाही. त्यामुळे देश हे जातीचा उल्लेख करणार असल्यामुळं याला आपण सामान्य नाम असं म्हणालो. परंतु भारत म्हटल्यानंतर भारत हा शब्द पर्टिक्युलर एका नामाचा उल्लेख करणारा आहे, म्हणून हा व्यक्तीचा उल्लेख करणारा किंवा पर्टिक्युलर एका घटकाचा उल्लेख करणारा असल्यामुळं याला आपण व्याकरणात विशेष नाम म्हणून ओळखतो. सामान्य नाम हे जातीवाचक आहे, तर विशेष नाम हे काय आहे? एका व्यक्तीचा किंवा एका वस्तूचा उल्लेख करणारा आहे. भारत एका विशिष्ट देशासाठी हे नाव वापरण्यात आलंय, म्हणून ते विशेष नाम. देश म्हटल्यानंतर आपण कोणताही देश विचारात घेऊ शकतो, त्यामुळे देश हा शब्द जातीचं प्रतिनिधित्व करणार आहे, तो जातीवाचक नाम या उपप्रकारात येईल. त्यानंतर आहे भाववाचक नाम. ज्या नामामुळे व्यक्तीच्या ठिकाणी असलेले गुण किंवा भाव व्यक्त केले जातात त्या नामास भाववाचक नाम असं म्हणतात. जेवढ्या भावना आहेत मानवी मनाच्या त्या भावना व्यक्त करणारी नामे ही भाववाचक नामामध्ये येतात. उदाहरणार्थ राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, दंभ, ईर्ष्या, आनंद, प्रेम इथून दुःख, चिकाटीपर्यंतचे जे शब्द आहेत ते शब्द भावना व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यामुळे भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असं म्हटलं गेलं. आता परीक्षेला महत्वाचं आहे की मानवी अवस्था या भाववाचक नामामध्ये येतात आणि परीक्षेला बऱ्याचदा त्या विचारल्या गेलेल्या आहेत. बाल्य, तारुण्य, वार्धक्य, जनन आणि मरण या मानवी जीवनाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था व्यक्त करणारे नाम हे भाववाचक नाम या प्रकारात येतात. त्यानंतर काही मानवी क्रिया आहेत त्या भाववाचक नामामध्ये येतात. उदाहरणार्थ हास्य, रडू, चळवळ, चोरी आणि उड्डाण हे जे भावना व्यक्त करणारे शब्द आहेत हे शब्द भाववाचक नामामध्ये येतात. आता परीक्षेला भाववाचक नामामध्ये काही प्रत्यययुक्त शब्द विचारले जातात, म्हणजे ज्या शब्दांना अशा पद्धतीचे प्रत्यय लागलेले असतात ते शब्द भाववाचक नाम येतात. आपण शॉर्टकट घेतलेला आहे या संदर्भातलं एक वाक्य. मनुष्यत्वाचे सौंदर्य हे त्याच्या श्रीमंतीत नसून शांतता व शहाणपणा यात असते. गुलामगिरीच्या अंतासाठी गोडवा व नवलाई यांची पाटीलकी व थोरवी महत्वाची असते. आता इथं मनुष्यत्व त्व हा प्रत्यय लागलेला आहे, सौंदर्य रिय हा प्रत्यय लागलेला आहे, श्रीमंती ई प्रत्यय लागलेला आहे, शांतता ता प्रत्यय लागलेला आहे, शहाणपणा पणा प्रत्यय लागलेला आहे, गुलामगिरी गिरी प्रत्यय लागलेला आहे, गोडवा वा प्रत्यय लागलेला आहे, पाटीलकी की प्रत्यय लागलेला आहे, थोरवी वी प्रत्यय लागलेला आहे. असे प्रत्यय लागलेले शब्द जर नाम म्हणून व्यक्त होत असतील तर त्यांना व्याकरणात भाववाचक नाम म्हणूनच ओळखलं जातं आणि त्याची उदाहरणं सुद्धा आपण नोट्स मध्ये घेतलेली आहेत. इथं आहेच, एक मिनिट पॉज करून हे व्यवस्थित वाचू शकता, तुम्हाला जाणवेल. बघा, पण किंवा पणा हा प्रत्यय, शहाणपण, देवपण, प्रामाणिकपण, मोठेपणा, शहाणपणा. त्व हा प्रत्यय मनुष्यत्व, प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व. ता हा प्रत्यय शांतता, क्रूरता, नम्रता आणि समता. गिरी हा प्रत्यय गुलामगिरी, फसवेगिरी, लुच्चेगिरी हा प्रत्यय. की हा प्रत्यय पाटीलकी, आपुलकी, भिक्षुकी. ई हा प्रत्यय श्रीमंती, गरिबी, गोडी, लबाडी, वकिली इत्यादी. त्यामुळे हे प्रत्यय जर लागले असतील तर ते प्रत्यय लागलेले नाम हे भाववाचक नाम या प्रकारात येतात. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे भाववाचक नामाचा. कळते सगळ्यांना? पहिला आपण बघितलं सामान्य नाम. सामान्य नाम हे जातीवाचक आहे. सर्व पदार्थवाचक नामं सामान्य नाम आहेत, समूहवाचक नामं सामान्य नाम आहेत. एका व्यक्ती किंवा वस्तूचा पर्टिक्युलर एकाचा उल्लेख होत असेल तर तिथे 100% जातीवाचक नाम आहे.
म्हणजेच विशेष नाम आहे. आणि त्यानंतर भाववाचक नाम. भाववाचक नाम ओळखायचं कसं? नंबर 1 भावना व्यक्त करणारी नामं भाववाचक नाम आहेत. नंबर 2 मानवी जीवनाच्या अवस्था व्यक्त करणारी नामं भाववाचक नाम आहेत. मानवी जीवनातल्या काही क्रिया व्यक्त करणारी नामं भाववाचक नामं आहेत. आणि ज्या नामांना अनुक्रमे आपण मगाशी पाहिलेले प्रत्यय लागतात त्याला सुद्धा व्याकरणात भाववाचक नाम असंच म्हणतात. ठीक आहे, आपण अनेक उदाहरणांनी या प्रकरणामध्ये हे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नामाच्या वचनासंबंधी सुद्धा नियम आहेत. स्क्रीनवर हे नियम दिलेले आहेत. वेळेअभावी याचं आपल्याला स्पष्टीकरण देता येणार नाही, पण हाही प्रश्न परीक्षेला येतो की नाम आणि त्याचं वचन स्वरूप कसं आहे. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम यामध्ये कोणतं नाम हे एक वचनात असतं, कोणाचं अनेक वचन करता येतं, या संदर्भातले मुद्दे सुद्धा परीक्षेला आलेले आहेत. यानंतर नामाच्या इतर प्रकारांकडे आपल्याला जायचंय. नामाच्या इतर प्रकारांमध्ये पहिलं येतं अव्यय साधित नाम. जी मूळची अव्यय आहेत, आपण 4 प्रकारची अव्यय पाहिलेली आहेत. शब्दयोगी, क्रिया विशेषण अव्यय, त्यानंतर केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. ही मूळची असलेली अव्यय जेव्हा वाक्यामध्ये नामाचं कार्य करत असतात तेव्हा त्याला अव्यय साधित नाम असं म्हणतात. आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली. वाहवा हे मूळ केवल प्रयोगी अव्यय आहे, पण इथं ते स्वतःचं काम करण्यासाठी आलेलं नाही म्हणून त्याला अव्यय साधित नाम असं म्हणतात. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर खूप होतो. परंतु हा जो शब्द आहे हा शब्द मूळ उभयान्वयी अव्यय आहे, परंतु हा शब्द 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्यासाठी आलेला नाही, म्हणजे तो स्वतःचं काम करत नाही. अशा वेळेला तो अव्यय साधित नाम होतो. हरी नापास झाल्यामुळे त्याची छी थू झाली. छी थू हे केवल प्रयोगी अव्यय आहे, इथं ते स्वतःचं काम करण्यासाठी आलेलं नाही. अशा वेळेला ते अव्यय साधित नाम या स्वरूपामध्ये कार्य करत असतं. पुढचा प्रकार आहे तो आहे विशेषण साधित नाम. मूळ विशेषणे वाक्यात नामाचं जर कार्य करत असतील तर त्याला विशेषण साधित नाम म्हणून ओळखलं जातं. उदाहरणार्थ शहाण्याला शब्दाचा मार, श्रीमंतांना गर्व असतो, जातीच्या सुंदरीला काहीही शोभतं, जगात गरिबांना मान मिळत नाही. आता मूळ वाक्याचा जर विचार केला तर शहाण्या माणसाला शब्दाचा मार, इथं शहाण्या हे विशेषण होतं, आता या वाक्यामध्ये ते नाम म्हणून आलेलं आहे. श्रीमंतांना, श्रीमंत माणसांना गर्व असतो, श्रीमंत हे विशेषण आहे, पण या वाक्यामध्ये येताना ते नाम म्हणून आलेलं आहे. जातीच्या सुंदरींना काहीही शोभतं, जातीच्या सुंदर मुलीला काहीही शोभतं, सुंदर हे विशेषण आहे, इथं येताना ते नाम म्हणून आलेलं आहे. जगात गरिबांना मान मिळत नाही, जगात गरीब माणसांना मान मिळत नाही, गरीब हे विशेषण आहे, इथं ते नाम म्हणून आलेलं आहे. ज्यावेळेला मूळ वाक्यातली विशेषणे नाम म्हणून कार्य करत असतात तेव्हा त्याला विशेषण साधित नाम असं म्हणतात. पुढचा आहे धातू साधित नाम. कर, डर, वाघ, हस, दे हे धातू आहेत. आता या धातूपासून जर एखादं नाम तयार होत असेल तर त्याला धातू साधित नाम म्हणून ओळखलं जातं. ज्याला कर नाही त्याला डर कसली. गुरुजींचे वागणे ने प्रत्यय लागलेला आहे, त्याचे पाहून मला हसू आले, हसू. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने. मूळ धातूपासून तयार झालेली ही नामं आहेत म्हणून आपण यांना धातू साधित नाम म्हणून ओळखतो. म्हणजे नामाचे एकूण मुख्य प्रकार 3: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आणि नामाचे अन्य प्रकार अव्ययापासून तयार होणारे अव्यय साधित नाम, विशेषणापासून तयार होणारे विशेषण साधित नाम आणि धातूपासून तयार होणारे धातू साधित नाम. नामाचे हे सर्व प्रकार आपण व्यवस्थित अभ्यासलेले आहेत. यानंतर आपण पुढे जाऊयात. नामाचे लिंग. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असं ज्यावरून कळतं त्याला नामाचे लिंग असं म्हणतात. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग हे लिंगाचे 3 प्रकार आपल्याला याची कल्पना आहे. ओके, आता इथं महत्वाचं काय आहे की नैसर्गिक काही पुल्लिंगी स्त्रीलिंगी जोड्या आहेत, त्या जोड्या कोणत्या हे आपल्याला माहिती पाहिजे. मुलगा मुलगी, कुत्रा कुत्री, पोरगा पोरगी वगैरे नोट्समध्ये हे सगळे व्यवस्थित जोड्या याच्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता यामध्ये काही अपवाद आहेत जे अपवाद परीक्षेला विचारले जातात आणि त्या अपवादांकडेच आपलं लक्ष असायला हवं. मराठीमध्ये एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगामध्ये आढळतात, ते शब्द कोणते? मराठीतील पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी अशा 3 लिंगामध्ये आढळणारे शब्द कोणते? मराठीतील पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी अशा 2 लिंगामध्ये आढळणारे शब्द कोणते? मराठीतील पुल्लिंगी, स्त्रीलिंगी अशा 2 लिंगामध्ये आढळणारे शब्द कोणते? असे शब्द परीक्षेला विचारले जातात, ज्याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. लिंग नियमांचा डिटेलपणे अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अपवादांवर, नियमांवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग हे त्याच्या मराठी अर्थावरून कसं ठरवलं जातं. उदाहरणार्थ बूट. बूट या शब्दाचा मराठी अर्थ होतो जोडा. बूट या शब्दाचं लिंग जोडा या शब्दावरून ठरवलं जाईल. बुक म्हणजे पुस्तक, पुस्तकावरून त्याचं लिंग ठरवलं जाईल. क्लास म्हणजे वर्ग, वर्ग या शब्दावरून त्याचं लिंग ठरवलं जाईल. त्यामुळे परभाषेतील जे शब्द मराठीत आलेले आहेत त्यांचं लिंग ठरवत असताना मराठी अर्थावरून त्याचं लिंग ठरवलं जातं.
पुढे आहे सामासिक शब्दाचे लिंग कसं ठरवलं जातं. जे शब्द समासिक शब्द आहेत, समास या प्रकरणामध्ये आपण पाहिलेले शब्द आहेत, त्या शब्दाचं जे लिंग आहे ते लिंग शेवटच्या शब्दाप्रमाणे ठरवलं जातं. शेवटच्या शब्दाचं जे लिंग असेल तेच लिंग पूर्ण शब्दाचं असणार आहे. उदाहरणार्थ साखर भात, साखर भात मध्ये शेवटचा शब्द आहे भात. भात हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे पूर्ण साखर भात हा शब्द काय होईल, पुल्लिंगी होईल. मीठ भाकरी, भाकरी हा शब्द दुसरा आहे आणि तो शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे मीठ भाकरी हा पूर्ण शब्द स्त्रीलिंगी असणार आहे. त्यामुळे सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं. काही शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख पुल्लिंगीच केला जातो, तसं काही शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी म्हणूनच केला जातो. हे काही नियम आहेत, हे नियम तुम्हाला व्यवस्थित पाठ करावे लागतील. ओके, ऍक्च्युली कंबाईन मुख्य परीक्षेचं जे मराठी आहे तिथं लिंगांचे कारांत नियम सुद्धा आहेत. आपण एवढ्या डिटेलमध्ये लिंग नियम घेतलेले नाहीत. परीक्षेला जे अपेक्षित आहे, परीक्षा भिमुखता आपण या मराठी व्याकरणाला सुद्धा लागू केलेली आहे. त्यामुळे परीक्षेला जे महत्वाचं आहे तोच मुद्दा आपण या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत. ठीक आहे. नामाचे लिंग हा घटक पाहिल्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे येतोय, नामाचे वचन. म्हणजे नाम जी वस्तू निर्देशित करतो ती वस्तू एक आहे का एकापेक्षा अधिक आहे हे व्यक्त करण्याचा नामाचा जो काही गुण आहे, संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे, त्याला नामाचे वचन म्हणून ओळखलं जातं. वचनाचे एकूण दोन प्रकार आहेत आपल्या मराठीमध्ये, एक वचन आणि अनेक वचन. संस्कृत व्याकरणाचा जर विचार केला तर संस्कृत व्याकरणामध्ये एक वचन आहे, द्विवचन आहे आणि बहुवचन आहे. परंतु मराठीमध्ये मात्र दोनच वचन, एक वचन आणि अनेक वचन यांचा अभ्यास आहे. तर सुरुवातीला वचन बदल हा एक भाग आहे. तुम्हाला एक वचनी शब्द दिला जाईल आणि त्याचं तुम्हाला अनेक वचन करायचं आहे. वर्गामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की अनेक वचन आणि एक वचन हे कसं पाहता येईल. एक वचनासाठी एक संख्या पकडायची आहे आणि अनेक वचनासाठी तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता. आपण संख्या घेतली होती 10, म्हणजे एक वेळ 10 वेळा, एक सासू 10 सासवा, एक पाखरू 10 पाखरे, एक वीट 10 विटा, एक पिसू 10 पिसवा, एक ऊ 10 उवा, एक म्हैस 10 म्हशी, एक भिंत 10 भिंती. यावरून आपल्याला एक वचन अनेक वचन शोधता येतं. ठीक आहे. आता याच वचनामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे जो आपल्याला पुढे डिस्कस करायचा आहे. नामाच्या 3 प्रकारांपैकी सामान्य नामाचं अनेक वचन होतं. उदाहरणार्थ नदी नद्या. विशेष नाम आणि भाववाचक नामाचं अनेक वचन शक्यतो होत नाही. लक्षात आलं. विशेष नाम आणि भाववाचक नामाचा अनेक वचनी प्रयोग ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी ती सामान्य नामं म्हणून काम करत असतात. भाववाचक नामं ही नेहमी एक वचनी असतात. हा वचनाच्या संदर्भातला आणि नाम प्रकाराच्या संदर्भातला एक महत्वाचा नियम आहे. काही नामे नेहमीच अनेक वचनात असतात. रोमांच, शहारे, हाल, डोहाळे, कांजिन्या हे कधीही एक वचनात येत नाहीत. काही नामे नेहमीच अनेक वचनात असतात. समूहवाचक नामांबद्दल एक महत्वाचा नियम आहे. समूहवाचक नामे ही एक वचनी असतात, पण जर समूहच अनेक मानले तर मात्र ती अनेक वचनी होतात. हे लक्षात घ्या. समूहवाचक नामे ही एक वचनी असतात, पण जर समूहच अनेक मानले तर मात्र ती अनेक वचनी होत असतात. त्यामुळे तुम्हाला लिंग आणि वचन या दोघांचाही अभ्यास नियमानुसार करायचा आहे. सगळे नियम आपले कव्हर झालेले आहेत. कुठेही दुर्लक्ष करू नका, कारण अपवादात्मक नियमांवरतीच प्रश्न विचारले जातात. नामाचे लिंग, नामाचे वचन, यानंतर जो भाग येतो त्याला म्हणतात नामाची विभक्ती. ठीक आहे. आपण बेसिक मध्ये सुद्धा हे बघितलंय. नामाची जी विभक्ती आहे ती विभक्ती म्हणजे नेमकं काय बघा. एखादं जर वाक्य आपण घेतलं आणि त्या वाक्यातील शब्दांना विभक्ती प्रत्ययच नसेल तर त्या वाक्यात एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंधच लागणार नाही. त्यामुळे विभक्ती प्रत्यय काय करत असतात, विभक्ती प्रत्यय एका शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी किंवा एखाद्या शब्दाचा वाक्यातील क्रियापदांशी जो संबंध आहे तो संबंध दाखवत असतात. त्या संबंधाला विभक्ती असं म्हणतात व्याकरणात. आणि तो संबंध व्यक्त करणारे जे काही प्रत्यय आहेत त्या प्रत्ययांना विभक्ती प्रत्यय म्हणून ओळखलं जातं. विभक्ती बघा. प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन असे आपल्याकडे विभक्ती आहेत. प्रथमाला प्रत्यय नाही एक वचन आणि अनेक वचनामध्ये. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेयेशी नि ईशी ही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊनहून ऊनहून, षष्ठी चाची चे चाची, सप्तमी त ई आ आणि संबोधन मध्ये एक वचनात प्रत्यय नाही पण अनेक वचनात मात्र संबोधनला प्रत्यय आहे नो. त्यामुळे तुम्हाला विभक्ती आणि विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय तोंडपाठ असणं अत्यंत आवश्यक आहे.
मी बेसिक मध्ये मागाशी तुम्हाला बोललो होतो की द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीतला फरक आपल्याला सांगता आला पाहिजे, कारण दोन्ही ठिकाणी सलाते सलानाते असेच प्रत्यय आहेत. त्यामुळे वाक्यामध्ये जर एक कर्म असेल म्हणजे वाक्य सकर्मक असेल आणि सकर्मक वाक्यातील कर्माला सलाते सलानाते असा प्रत्यय लागलेला असेल तर 100% तिथं द्वितीय विभक्ती असते. परंतु वाक्यातील कर्म वगळता अन्य कुठेही जर सलाते सलानाते हा प्रत्यय आला असेल तर तिथे चतुर्थी विभक्ती असते. आता प्रश्न आहे द्विकर्मक वाक्य. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. या वाक्यामध्ये नातवाला इथं ला प्रत्यय आहे. मग तो ला प्रत्यय नेमका द्वितीयचा का चतुर्थीचा? त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेला एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. वाक्यात एकच कर्म आला असेल आणि त्या एकाच कर्माला जर प्रत्यय लागला असेल तरच तो प्रत्यय द्वितीयचा असतो. अन्य सर्व ठिकाणी चतुर्थी असते. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. सांगणारी कोण? आजी वाक्यातला करता. कोणाला सांगितली? नातवाला सांगितली. काय सांगितली? गोष्ट सांगितली. वाक्यात दोन कर्म आलेले आहेत. मग दोन कर्म असतील तर त्या वाक्यातील कर्माला जरी सलाते सलानाते प्रत्यय आला तरी सुद्धा तो प्रत्यय आपण कशाचा मानणार आहोत? चतुर्थी विभक्तीचा मानणार आहोत. कळतंय सगळ्यांना? याची उदाहरणं सुद्धा आहेत. विभक्ती प्रकार ठरवण्यासाठीची उदाहरणं दिलेली आहेत. ती सगळी उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडवा. वेळाभावी आपल्याला फक्त संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना पाहत पुढत जायचं आहे. आता पुढे आपण बघणार आहोत सामान्य रूप म्हणजे काय. हा मुद्दा बेसिक मध्ये सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्य रूप म्हणजे काय बघा. नाम किंवा सर्वनाम, नाम किंवा सर्वनाम या दोघांना सुद्धा ज्यावेळेला एखादा विभक्तीचा प्रत्यय जोडला जातो किंवा या दोघांना शब्दयोगी अव्यय ज्यावेळेला लावलं जातं त्यावेळेला नाम किंवा सर्वनामामध्ये जो काही बदल होणार आहे त्या बदलाला सामान्य रूप म्हणून ओळखलं जातो. इथं काही नाम दिलेले आहेत, काही शब्द दिलेले आहेत, पुढे काही प्रत्यय दिलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला सामान्य रूप ओळखता येणार आहे. रात्र आणि त प्रत्यय आपण म्हणतो रात्रीत. त्यानंतर कुत्र्यास, तुझ्यात, मळ्यात, तळ्यात, झाडाला, मुळास, बंडूला, कष्टास, वाटेला, मातीस, मातेस आणि माझ्यात. म्हणजे इथं नाम आणि सर्वनामाला प्रत्यय लागलेले आहेत आणि हे प्रत्यय लागत असताना त्या नाम किंवा सर्वनामामध्ये जो काही बदल झाला, उदाहरणार्थ तुझाच तुझ्या झालं, माझाच माझ्या झालं, तळेच तळ्या असं झालं, झाडचं झाडा असं झालं, त्याला व्याकरणात म्हणतात सामान्य रूप. कळतंय? त्यामुळे नाम या प्रकरणामध्ये नंबर 1 नामाची संकल्पना, नंबर 2 नामाचे 3 प्रकार सामान्य, विशेष आणि भाववाचक नाम. त्यानंतर नामाचे अन्य प्रकार अव्यय साधित नाम, विशेषण साधित नाम, धातू साधित नाम. त्यानंतर नामाचे लिंग, नामाचे वचन, नामाची विभक्ती आणि नामाचे सामान्य रूप म्हणजे नामासंबंधी जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्वच्या सर्व मुद्दे या प्रकरणामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तर ते सगळ्यांना व्यवस्थित. आता दुसऱ्या शब्द जातीकडे आपण जाऊयात. दुसरी शब्द जात आहे सर्वनाम. बघा आता वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. सर्वनामाला प्रतिनाम किंवा प्रतिनिधी असंही म्हणतात. सर्वनामाला स्वतंत्र अर्थ नसतो कारण सर्वनामाचा अर्थ सर्वनाम ज्या नामासाठी येत असतं त्या नामावरती अवलंबून असतं. लक्षात येतं? ज्या नामासाठी ते येत असतं त्या नामावरती ते अवलंबून असतं. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार आहेत. पहिलं पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि त्यानंतर आहे आत्मवाचक सर्वनाम. असे एकूण 6 उपप्रकार आहेत सर्वनामाचे. आता परीक्षेला काय विचारलं जातं की या प्रकारांमध्ये येणारी सर्वनामे कोणती आहेत? पुरुषवाचक सर्वनाम. बघा या पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. या पुरुषवाचक सर्वनामाची संकल्पना नेमकी काय आहे? व्याकरणामध्ये 3 पुरुष मानले गेलेले आहेत. मग नंबर 1 बोलणारा. बोलणारा जो आहे त्याला प्रथम पुरुष असं मानलं जातं. बोलणारा व्यक्ती ज्याच्या सोबत बोलतो आहे त्याला द्वितीय पुरुष असं मानलं जातं आणि बोलणारा पुरुष ज्याच्याबद्दल बोलतो आहे त्याला तृतीय पुरुष मानलं जातं. आणि या संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे बोलणारा. ओके, त्यामुळे बोलणारा व्यक्ती स्वतःबद्दल जे सर्वनाम वापरतो त्याला म्हणतात प्रथम पुरुषी सर्वनाम आणि ती आहेत मी, आम्ही, आपण, स्वतः. बोलणारा ज्याच्या सोबत बोलतो आहे त्याच्याबद्दल ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम.
तू, तुम्ही, आपण, स्वतः. आणि बोलणारा ज्याच्या विषयी बोलतो आहे त्याच्याबद्दल ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्याला म्हटलं जातं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तो, ती, ते, त्या, आपण आणि स्वतः असे 3 पुरुषवाचक सर्वनाम हे मराठी व्याकरणात आहेत. त्यामुळे पहिला जो उपप्रकार आपण बघितला पुरुषवाचक सर्वनाम, याचेच हे 3 उपप्रकार असलेले आपल्याला दिसत आहेत. दुसरा उपप्रकार आहे दर्शक सर्वनाम. दर्शक याचा अर्थ होतो दाखवणे. मग दाखवण्याची क्रिया ही वस्तू जवळ आहे का लांब आहे यावरून ठरते. वस्तू जर जवळ असेल तर सर्वनाम वेगळे वापरले जातात, वस्तू दूर असेल तर वेगळे सर्वनाम वापरले जातात. त्यामुळे वस्तू जर जवळ असेल तर हा, ही, हे, ह्या, आणि वस्तू जर दूर असेल तर तो, ती, ते, त्या अशा सर्वनामांचा उपयोग दर्शक सर्वनाम म्हणून केला जातो. पुढे आहे संबंधी सर्वनाम. नावातच आहे बघा संबंधी, म्हणजे इथं संबंध व्यक्त करणं हे या सर्वनामाचं काम असतं. आणि हा संबंध कोणाशी व्यक्त केला जातो तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी हा संबंध व्यक्त केला जातो. हा संबंध कोणाशी व्यक्त केला जातो? वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी हा संबंध व्यक्त केला जातो. आणि हे संबंधी सर्वनाम आहेत जो, जी, जे, ज्या. जो, जी, जे, ज्या यांनी युक्त असलेलं कोणतंही वाक्य घ्या, त्या वाक्यामध्ये पुढे दर्शक सर्वनाम तो, ती, ते, त्या येणारच. वाक्यामध्ये जो, जी, जे, ज्या स्वतंत्रपणे कधीही येत नाहीत. वाक्यामध्ये जो, जी, जे, ज्या यांच्या सोबत पुढे तो, ती, ते, त्या यांना सोबत घ्यावंच लागतं. म्हणून संबंधी सर्वनाम हे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध साधणारे आहेत. पुढचा आहे प्रश्नार्थक सर्वनाम. कोण, काय यांना प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. प्रश्नार्थक सर्वनाम ज्या वाक्यामध्ये येतं वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम हे प्रश्नार्थक सर्वनामाप्रमाणेच प्रश्नार्थक शब्द असणार आहेत, परंतु वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणार नाही. जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर आपण त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतो, आणि वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह येत नसेल तर आपण त्याला म्हणतो सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. पुढे आहे आत्मवाचक सर्वनाम. पुढे काय आहे? आत्मवाचक सर्वनाम. तर या आत्मवाचक सर्वनामालाच निजवाचक सर्वनाम असंही म्हणतात, स्वतःवाचक सर्वनाम असंही म्हणतात. ज्या वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करताना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतात. स्वतः, आपण आणि निज ही 3 सर्वनामं ही आत्मवाचक सर्वनामं आहेत. स्वतः, आपण आणि निज या सर्वनामांना आपण आत्मवाचक सर्वनाम म्हणून ओळखतो. आता यानंतरचा प्रश्न आहे तो मराठीतील मूळ सर्वनाम किती? याचं उत्तर आहे मराठीतील मूळ सर्वनाम एकूण 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः यांना मराठीतील मूळ सर्वनाम अशी म्हटली गेली. त्यानंतर लिंगानुसार बदलणारी सर्वनामं कोणती असाही प्रश्न विचारला जाईल. लिंगानुसार बदलणारी सर्वनामं 3 आहेत, तो, हा, जो. त्यानंतर विचारलं जाईल वचनानुसार बदलणारी सर्वनामं कोणती आहेत, तर याचंही उत्तर आपल्याला देता यायला हवं. वचनानुसार बदलणारी सर्वनामं ही एकूण 5 आहेत. यामध्ये मी, तू आणि तो, हा, जो म्हणजे 3 प्रश्न इथं अपेक्षित आहेत. मूळ सर्वनाम किती? मूळ सर्वनाम 9. लिंगानुसार बदलणारी सर्वनाम किती? लिंगानुसार बदलणारी सर्वनाम 3. वचनानुसार बदलणारी सर्वनाम किती? तर वचनानुसार बदलणारी सर्वनाम ही 5 आहेत. त्यानंतर सर्वनामाची विभक्ती विचारली जाईल. इथं मी या सर्वनामाची विभक्ती दिली आहे. परीक्षेला ही विभक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. मी, आम्ही, मला, मजला, माते, आम्हास, आम्हाला, आम्हाते, मी, म्या, मशी, आम्ही, आम्हाशी, मला, मजला, माते, आम्हास, आम्हाला, आम्हाते, मजहून, आम्हाहून, माझा, माझी, माझे, माझ्या, आमचा, आमची, आमचे, आमच्या, माझ्यात, आम्हात किंवा आमच्यात अशा पद्धतीनं सर्वनामाची विभक्ती आहे. जसं मी या सर्वनामाची विभक्ती आहे त्याच पद्धतीनं तू या सर्वनामाची सुद्धा विभक्ती येते. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, आपण नाम आणि सर्वनाम ही दोन्ही प्रकरणं अतिशय डिटेलमध्ये या ठिकाणी पाहिलेली आहेत. यानंतर आपल्याला पुढच्या प्रकरणाकडे जायचं आहे. विशेषण. नाम सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणून ओळखलं जातं. जसं विशेषण हे नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतं, अगदी त्याच पद्धतीनं विशेषण हे विशेषणाबद्दल सुद्धा विशेष माहिती सांगतं. त्यामुळे विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला सुद्धा विशेषण म्हणून ओळखलं जातं. विशेषण हे वाक्यामध्ये कधीही स्वतंत्र येत नाही. विशेषण हे नेहमी नामासोबत येत असतं. विशेषणाला विभक्ती प्रत्यय लावण्याची पद्धत नाही. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या विशेषणाच्या संदर्भात. इथं अपेक्षित आहे व्याख्या. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणून ओळखलं जातं. इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. चांगली मुले, काळा कुत्रा, 5 टोप्या. चांगली मुले, चांगली हे मुलांबद्दल विशेष माहिती देणारं विशेषण.
काळा कुत्रा या प्राण्याबद्दल विशेष माहिती देणारं विशेषण आणि 5 टोप्यांबद्दल संख्यात्मक विशेषण 5 हा शब्द देत असतो, ही संख्या देत असते. त्यामुळं विशेषण हे नेहमी नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी येतं, हा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा आहे. आता या प्रकरणामध्ये एक महत्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे विशेष्य. विशेष्य म्हणजे नाम, पण असं नाम जे नाम विशेषणासोबत येतं. म्हणजे जर समजा भारत हा माझा देश आहे असं वाक्य असेल आणि त्या वाक्यामधला भारत हे जर नाम असेल तर आपण त्याला नाम असं संबोधू शकतो, परंतु तो विशेषणाशिवाय आलाय हे लक्षात घ्या. परंतु महान भारत हा आमचा एक ठेवा आहे असं जर वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये महान भारत, महान हे विशेषण असेल आणि भारत हे नाम असेल तर त्याला आपण विशेष्य असं संबोधतो. त्यामुळे विशेषण आणि विशेष्य या दोन्ही संकल्पना आपल्याला इथं महत्वाच्या वाटतात. आता विशेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत बघा. विशेषणाचे प्रकार आहेत गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. असे विशेषणाचे पडणारे 3 महत्वाचे प्रकार आहेत. जर एखादं विशेषण नामाबद्दल गुण किंवा अवगुण व्यक्त करत असेल तर त्याला गुणवाचक विशेषण असं म्हटलं जातं. जर नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द संख्येमध्ये नामाबद्दल विशेष माहिती देत असेल तर त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. आणि तिसरा मुद्दा आहे सार्वनामिक विशेषण. मूळ सर्वनाम असलेला विकारी शब्द जर वाक्यात विशेषणाचं काम करत असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण म्हणून ओळखलं जातं. आता या विशेषण प्रकारातला पहिला प्रकार गुणवाचक विशेषण. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा अवगुण यांची माहिती देणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण म्हणून ओळखलं जातं. उदाहरणार्थ शुभ्र ससा, ससा हे नाम आहे आणि शुभ्र हे गुण व्यक्त करणारं गुणवाचक विशेषण आहे. त्यानंतर येतं संख्या विशेषण. ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण म्हणून ओळखलं जातं. या संख्यावाचक विशेषणाचे सुद्धा प्रकार आहेत. यातला पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण. गणना म्हणजे मोजणी करणे. नंबर 2 क्रमवाचक संख्या विशेषण, म्हणजे संख्या जर क्रमाचा उल्लेख करत असेल तर. आवृत्तीवाचक संख्या विशेषण, त्यानंतर पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण असे संख्या विशेषणाचे पुन्हा 5 प्रकार पडतात. आता यातला पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाचा उपयोग एखाद्या वस्तूची गणती करण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. या गणनावाचक विशेषणाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. यातला पहिला प्रकार आहे पूर्णांकयुक्त, दुसरा आहे अपूर्णांकयुक्त आणि तिसरा आहे साकल्ययुक्त. म्हणजे पूर्णांकयुक्त गणनावाचक, गणना करणारी मोजणी करणारी ती संख्या ही जर पूर्ण स्वरूपात असेल तर त्याला पूर्णांकयुक्त गणनावाचक असं म्हणतात. उदाहरणार्थ 5, 6, 18, 12 या संख्या पूर्ण स्वरूपामध्ये आहेत म्हणून त्यांना पूर्णांकवाचक असं म्हटलं गेलं. नंबर 2 अपूर्णांकवाचक. जर संख्या अपूर्ण असेल आणि ती एखाद्या नामाबद्दल नामाची गणती करत असेल तर अपूर्णांकवाचक संख्या विशेषण म्हणून त्याला ओळखलं जातं. उदाहरणार्थ पावशेर, अर्धा, सव्वा, दीड ही विशेषण म्हणून जर आली आणि ती गणना करण्यासाठी आली तर ती अपूर्णांकवाचक गणनायुक्त मानलं गेलं. साकल्यवाचक म्हणजे नेमकं काय बघा. साकल्यवाचकामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. इथं 2 अर्थ व्यक्त होणं अपेक्षित आहे. पहिलं सर्व आणि दुसरं जेवढे आहेत तेवढे. सर्व अर्थ हे पण व्यक्त झाला पाहिजे आणि जेवढे आहेत तेवढे हा सुद्धा अर्थ व्यक्त झाला पाहिजे. एक उदाहरण, आमच्या घरातील 5 भावंडे अधिकारी झाली. आमच्या घरातील 5 भावंडे अधिकारी झाली या उदाहरणाचा जर आपण विचार केला तर याचा अर्थ असा होतो की घरातील सर्व मुले अधिकारी झाली म्हणजे सर्व अर्थ. आणि नंबर 2 घरातील 5 भावंडे अधिकारी झाली याचा अर्थ जेवढे आहेत तेवढे सगळे अधिकारी झाले. म्हणजे घरात आहेत किती, एकूण 5 जण आहेत म्हणजे सर्वच्या सर्व अधिकारी झाले आणि जेवढे आहेत तेवढे अधिकारी झाले. असे दोन्ही अर्थ जर त्या शब्दामधून पूर्ण होत असतील तर ते साकल्य वाचक मानलं जातं. 5 ही मैत्रिणी म्हणजे मैत्रिणी एकूण 5 आहेत सर्वच्या सर्व या अर्थाने. 2 ही भाऊ म्हणजे भाऊ एकूण 2 आहेत आणि सर्वच्या सर्व अर्थाने. असे दोन्ही अर्थ जर व्यक्त होत असतील तर त्याला साकल्य वाचक असा शब्द वापरला गेला. साकल्य आणि अपूर्णांक आणि पूर्णांक हे समजून घ्या. गणनावाचक संख्या विशेषणाचे हे 3 प्रकार आहेत. पहिलं पूर्णांक, दुसरं अपूर्णांक आणि तिसरं साकल्य वाचक. आता त्यानंतर आहे क्रमवाचक संख्या विशेषण. वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शवतं त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ पहिले दुकान म्हणजे दुकानाचा क्रम, 7वा बंगला बंगल्याचा क्रम, 5वे वर्ष वर्षाचा क्रम, 18वे पुस्तक पुस्तकाचा क्रम. जर एखादी संख्या क्रम व्यक्त करत असेल तर त्या विशेषणास क्रमवाचक संख्या विशेषण म्हटलं जातं.
पुढे आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आवृत्ती म्हणजे ती संख्या किंवा ते विशेषण हे पट व्यक्त करत असतं. इथं उदाहरण पहा, तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग. तिप्पट, दुप्पट आणि दुहेरी हे पट व्यक्त करणारी विशेषण आहेत आणि जर पट व्यक्त होत असेल तर त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण मानलं जातं. त्यानंतर आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आता बघा, पृथकत्वामध्ये काय होतं, मुलींनी 5-5चा गट करा, प्रत्येकाने 4-4 प्रश्न सोडवा. तर इथे 5-5, 4-4 अशी द्विरुक्ती होऊन ज्या वेळेला संख्या विशेषण येतात त्यावेळेला ती पृथकत्ववाचक संख्या विशेषण म्हणून ओळखली जातात. आणि त्यानंतरचा मुद्दा येतो तो अनिश्चित संख्या विशेषण. म्हणजे नामाबद्दल माहिती देणारी एखादी संख्या ही नेमकी किती आहे हेच निश्चित नसेल तर त्याला अनिश्चित संख्या विशेषण म्हणून ओळखलं जातं. उदाहरणार्थ काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी. इथे काही, थोडी आणि भरपूर हे जे शब्द आहेत किंवा ही जी विशेषण आहेत ही संख्या व्यक्त करतात, पण नेमकी कोणती संख्या निश्चित नाही, म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असं म्हटलं जातं. बघा, संख्या विशेषणाचे प्रकार. पहिलं गणनावाचक म्हणजे गणना किंवा गणती व्यक्त करणारं. नंबर 2 क्रमवाचक म्हणजे क्रम व्यक्त करणारं. नंबर 3 आवृत्तीवाचक म्हणजे पट व्यक्त करणारं. पृथकत्ववाचक म्हणजे गट व्यक्त करणारं. आणि तो गट नेहमी ती संख्या द्विरुक्ती म्हणजे 2 वेळेला येऊन व्यक्त केली जाते. आणि त्यानंतर अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारी जी काही संख्या आहे ती संख्याच जर अनिश्चित असेल तर त्याला अनिश्चित संख्या विशेषण असं म्हटलं गेलं. हा दुसरा प्रकार आता पूर्ण झालाय. तिसऱ्या प्रकाराकडे आपण येतोय. तिसरा प्रकार आहे विशेषणाचा सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ हे झाड, ती मुलगी, तो पक्षी म्हणजे मूळ सर्वनामं आहेत, पण ती सर्वनामं जेव्हा विशेषण म्हणून काम करत असतात तेव्हा त्यांना सार्वनामिक विशेषण म्हणून ओळखलं जातं. बघा, आता इथं मीचं रूपांतर माझा, माझी या विशेषणात, तू या सर्वनामापासून तुझा, तुझी, आम्ही, आमचा, आमची, आमचे, आमच्या, तुम्ही, तुमचा, तुमची, तुमचे, तुमच्या इत्यादी. आता महत्वाचं आहे ते हे हा, तो, जो यापासून तयार होणारे विशेषण. हा पासून असा, असला, इतका, एवढा, अमका. तो पासून तसा, तसला, तितका, तेवढा, तमका. जो पासून जसा, जसला, जितका, जेवढा. आणि कोण या सर्वनामापासून कोणता आणि केवढा. ठीक आहे. तर विशेषणाचे हे जे प्रकार आहेत ते आपण सर्वांनी व्यवस्थित करायचे आहेत. परीक्षेला हे विशेषण प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या विशेषणाचे आणखी काही प्रकार आहेत, ते प्रकार सुद्धा आपल्याला पाहिजेत. यातला पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आहे नामसाधित विशेषण. त्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे धातू साधित विशेषण. जो तिसरा प्रकार आहे तो अव्यय साधित विशेषण. आणि त्यानंतरचा जो चौथा प्रकार आहे त्या प्रकाराला समास घटित विशेषण म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. बघा, पहिला जो प्रकार आहे तो आहे नामसाधित विशेषण. त्यानंतर आहे धातू साधित विशेषण. त्यानंतर आहे अव्यय साधित विशेषण. त्यानंतर आहे समास घटित विशेषण. ठीक आहे. म्हणजे मूळ नाम असलेला शब्द जेव्हा विशेषणाचं काम करतोय त्यावेळेला त्याला नामापासून तयार झालेलं नामसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ माझ्या भावाचे कापड दुकान आहे. कापड हे मूळ नाम आहे पण इथं विशेषणाचं काम करतंय त्यामुळे त्याला नामसाधित विशेषण असं म्हणतात. पुढचं आहे धातू साधित विशेषण. उदाहरणार्थ पिकलेला, रांगणारे, वाहती, हसरी, बोलकी, पेटती हे मूळ धातू आहेत. पीक हा मूळ धातू आहे. बोल, पेट, हस, वाह हे मूळ धातू आहेत. आणि अशा मूळ धातूंना मूळ धातूंपासून तयार झालेल्या विशेषणांना धातू साधित विशेषण म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आहे अव्यय साधित विशेषण. मूळचे अव्यय नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी आले असतील. उदाहरणार्थ वर, खाली, मागे, पुढे हे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी आले असतील. म्हणजे कसं, वरचा मजला, खालची माडी, मागील दार, पुढची गल्ली, तर आपण त्याला अव्यय साधित विशेषण म्हणतो. मूळ अव्यय पण काम करतायत विशेषणाचे. त्यानंतर समास घटित विशेषण. मूळचा सामासिक शब्द वाक्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी येतोय तर तेव्हा त्याला समास घटित विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ पंचमुखी, नवरात्र, लंबोदर, ग्रंथकार हे सामासिक शब्द आहेत. पण हे सामासिक शब्द जर एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती देत असतील तर त्याला समास घटित विशेषण म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. आता विशेषण या प्रकरणामध्ये आणखीन 2 महत्वाच्या संकल्पना आहेत, ते सुद्धा समजावून घेऊयात. पहिला आहे अधिविशेषण किंवा विधिविशेषण. अधिविशेषणाला पूर्व विशेषण असं म्हणतात आणि विधिविशेषणाला उत्तर विशेषण असं म्हणतात. म्हणजे जर विशेषण हे नामापूर्वी येत असेल तर त्याला पूर्व विशेषण किंवा अधिविशेषण असं म्हटलं जाईल. आणि जर विशेषण हे नामानंतर येत असेल तर मात्र त्याला विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण असं म्हटलं जाईल. विशेषण हे नामापूर्वी येतं का नामानंतर येतं यावरून विशेषणाचे हे प्रकार पडतात. स्क्रीनवरती त्या संदर्भातले मुद्दे दिलेले आहेत.
पॉज करून तुम्ही 1-2 मिनिटं हे वाचून घेऊ शकता. विशेषणानंतर आपण पुढच्या प्रकरणाकडे येतोय. यामध्ये उदाहरणं सुद्धा पाहायला मिळतील. पुढचं प्रकरण आहे अर्थात क्रियापद. आपण पायाभूत प्रकरणामध्ये पाहिलं होतं की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक, स्थितीवाचक किंवा स्थित्यंतरवाचक शब्द म्हणजे क्रियापद. क्रियापद हे 3 मुख्य प्रकारात वर्गीकृत होतं. क्रियावाचक म्हणजे जे क्रियापद कर्त्याची क्रिया व्यक्त करतं त्याला क्रियावाचक क्रियापद असं म्हणतात. स्थितीवाचक क्रियापद जे क्रियापद कर्त्याची स्थिती व्यक्त करतं त्याला स्थितीवाचक क्रियापद असं म्हणतात. आणि स्थित्यंतरवाचक क्रियापद जे क्रियापद कर्त्याची स्थित्यंतर म्हणजे कर्त्यामध्ये झालेला बदल व्यक्त करत असतं त्या क्रियापदास स्थित्यंतरवाचक क्रियापद म्हणून ओळखलं जातं. आपण क्रियापदांचे काही प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. फक्त त्याची एक जुजबी माहिती घेत आपण पुढे जाणार आहोत. यातला पहिला प्रकार आहे क्रियापदाचा सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदास वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्या क्रियापदास सकर्मक क्रियापद असं म्हणतात. नंबर 2 अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदास वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असं म्हणतात. क्रियापदाचा आणखीन एक प्रकार आहे तो आहे उभयविध. उभय याचा अर्थ 2 किंवा 2 पेक्षा जास्त. उभयविध क्रियापद हे एकाच वेळेला सकर्मक आणि अकर्मक अशा पद्धतीचे गुण दाखवत असतात. म्हणजे एका वाक्यामध्ये ते क्रियापद कर्माची गरज असल्यामुळे सकर्मक असतं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते क्रियापद कर्माची गरज नसल्यामुळे अकर्मक असतं. तर अशा क्रियापदास उभयविध क्रियापद असं म्हणतात. आणि उभयविध क्रियापदाचं उदाहरण जर आयोगाला तुम्हाला विचारायचं असेल तर त्यासाठी आयोगाला 2 उदाहरणं द्यावी लागतील. एक उदाहरण सकर्मक क्रियापदाचं असणार आहे आणि दुसरं उदाहरण अकर्मक क्रियापदाचं असणार आहे. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण दिलंय त्याने घराचे दार उघडले. उघडणारा कोण? तो वाक्यातला कर्ता आहे. दार उघडले गेले का? हो. दार वाक्यातलं कर्म आहे म्हणजे उघडले. हे जे क्रियापद इथं दिलेलं आहे हे क्रियापद सकर्मक आहे कारण वाक्यात एक कर्म येतो. आता दुसरं उदाहरण आहे त्याच्या घराचे दार उघडले. उघडणारा कोण? वाक्यात कोण नाहीये. उघडणारे काय? दार. दार हा वाक्यातला कर्ता आहे म्हणजे क्रमांक 2च्या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे दुसरं जे वाक्य आहे ते वाक्य अकर्मक आहे. म्हणजे उघडले क्रियापद एकच आहे पण ते एका वाक्यामध्ये कर्म घेऊन येतं म्हणजे सकर्मक आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कर्माशिवाय येतं म्हणजे अकर्मक. असे दोनही गुणधर्म उघडले हे क्रियापद दाखवत असल्यामुळं त्या क्रियापदाला आपण काय म्हणू? उभयविध क्रियापद असे म्हणणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर द्विकर्मक क्रियापद. जर क्रियापदाला वाक्यात 2 कर्मांची आवश्यकता असेल त्यातला एक कर्म हे प्रत्यक्ष असेल दुसरं कर्म अप्रत्यक्ष असेल तर त्या क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात जे की यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर क्रियापदाचा एक प्रकार येतो तो आहे भावकर्तृक किंवा अकर्तृक क्रियापद. जर वाक्यातील कर्ता आणि त्या कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये समाविष्ट झालेला असेल तर त्याला भावकर्तृक किंवा अकर्तृक क्रियापद असं म्हणतात. उदाहरण इथं दिलेले आहेत. आज गडगडते, मला मळमळते, काल उजाडले, पुन्हा थांबवले. तर या वाक्यांमध्ये कर्ता नाही पण त्या कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये आहे म्हणून या वाक्यातील क्रियापदांना भावकर्तृक किंवा अकर्तृक क्रियापद असं म्हटलं जाऊ शकतं. पुढे आहे अकरणरूप आणि करणरूप क्रियापद. करणरूप याचा अर्थ होकारार्थी आणि अकरणरूप याचा अर्थ नकारार्थी. करणरूप क्रियापद म्हणजे असं क्रियापद जे वाक्य होकारार्थी आहे आणि अकरणरूप क्रियापद म्हणजे असं क्रियापद जे वाक्य नकारार्थी आहे. पुढे आहे गौण किंवा अनिश्चित किंवा अनियमित क्रियापद. आता ही क्रियापद कोणती? ज्या क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही त्या क्रियापदास गौण किंवा अनिश्चित किंवा अनियमित क्रियापद म्हणून ओळखलं जातं. उदाहरणार्थ मुलांनी सतत खेळू नये. नये या क्रियापदातला मूळ धातू निश्चित सांगता नाही येत. नको, पाहिजे, आहे, नवे ही क्रियापद अशी आहेत की ज्यातील मूळ धातू निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून या क्रियापदांना गौण किंवा अनिश्चित किंवा अनियमित क्रियापद असं म्हणतात. पुढे आहे शक्य क्रियापद. आपण प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगामध्ये शक्य कर्मणी हा भाग पाहिला होता. क्रियापदामध्ये सुद्धा शक्य क्रियापद हा प्रकार आहे. जे क्रियापद कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता व्यक्त करतं त्याला आपण शक्य क्रियापद म्हणून ओळखतो. पुढचा प्रकार आहे प्रयोजक क्रियापद. इथं कर्ता स्वतः क्रिया करत नाही दुसरा कोणीतरी ती क्रिया करण्यासाठी त्याला भाग पाडतो आहे. क्रियापद रूप जर अशा पद्धतीचं असेल प्रयोजकत्व क्रियापदातून व्यक्त होत असेल तर त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. आई मुलाला हसवते. इथं हसणारा मुलगा आहे पण मुलगा स्वतः हसत नाही आईकडून तो हसवला जातोय म्हणजे इथं क्रियापद प्रयोजकत्व दाखवतंय म्हणून याला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. इथं विद्यार्थी स्वतःहून
शिकले जात नाहीयेत, तर शिक्षकांकरवी ते शिकवले जात आहेत, म्हणून इथं सुद्धा प्रयोजक क्रियापद असलेलं आपल्याला दिसतं. पुढे क्रियापदांचे दोन प्रकार येतात, एक आहे सिद्ध क्रियापद आणि दुसरं आहे साधित क्रियापद. जर मूळ धातूला डायरेक्ट प्रत्यय लागला आणि क्रियापद झालं तर त्याला म्हटलं जातं सिद्ध क्रियापद. उदाहरणार्थ हस हा मूळ धातू आहे आणि त्याला तो हा प्रत्यय लागला आणि क्रियापद बनलं ह स तो, तर तो असेल सिद्ध क्रियापद. पण आणखीन एक प्रकार आहे साधित क्रियापद. इथं काय होतं, मूळ सिद्ध धातूचं रूपांतर पुन्हा साधित रूपामध्ये होतं, म्हणजे ह स याचं होणार ह स व, ह स तो याला म्हटलं गेलं सिद्ध क्रियापद. पण ह स याचं झालं हसव साधित रूप आणि त्याला प्रत्यय लागला ह स वि तो, तर ते झालं साधित क्रियापद. तर सिद्ध आणि साधित क्रियापदावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुढे आहे संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद. आता ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे, लक्षात घ्या. संयुक्त क्रियापद आणि मुख्य क्रियापद. ओके, आता संयुक्त क्रियापदामध्ये काय होतं, धातुसाधित आणि त्यानंतर आलेलं क्रियापद. आता धातुसाधित म्हणजे काय याचं स्पष्टीकरण करण्याला आता आपल्याकडे वेळ नाही, आपण क्लासमध्ये ही गोष्ट पाहिलेली आहे. क्रियापदाला मदत करण्यासाठी येणारा जो क्रियावाचक शब्द आहे त्याला आपण धातुसाधित असं म्हणतो. तर धातुसाधित आणि त्यानंतर आलेलं क्रियापद या दोघांनी मिळून जर एकच अर्थ व्यक्त केला असेल तर ते दोन शब्द मिळून त्या ठिकाणी संयुक्त क्रियापद होतात आणि त्याच संयुक्त क्रियापद असलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापद जो शेवटी येतो धातुसाधितानंतर त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणून ओळखतो. आता उदाहरणार्थ इथं दिलंय बघा, एवढा लाडू खाऊन टाक. एवढा लाडू खाऊन टाक, इथं धातुसाधित आणि त्यानंतर आलेलं क्रियापद म्हणजे खाऊन टाक. खाऊन हे धातुसाधित आहे आणि टाक हे त्यानंतरचं आलेलं क्रियापद आहे. दोघांनी मिळून एकच क्रिया व्यक्त केली, खाऊन टाक. या क्रियेमध्ये केवळ खाण्याची क्रिया आहे, खाणे आणि टाकणे अशा दोन क्रिया इथं अपेक्षित नाहीत. इथं एकच क्रिया आहे, म्हणून इथं संयुक्त क्रियापद आहे. खाऊन टाक या दोन शब्दांना एकत्रितपणे आपण संयुक्त क्रियापद असं म्हणतो आणि ज्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद येतं त्याच वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद येतं. त्यामुळे खाऊन टाक या क्रियापदातील केवळ टाक हे जे क्रियापद आहे ते क्रियापद सहाय्यक क्रियापद म्हणून ओळखलं जातं. आता यानंतर आणखी एक क्रियापद आहे ते म्हणजे मुख्य क्रियापद आणि ती रचना सुद्धा अशीच आहे, धातुसाधित आणि त्यानंतर आलेलं क्रियापद. पण इथं काय आहे, या दोघांनी मिळून एकच क्रिया व्यक्त करणं अपेक्षित नाही. यासाठी आपण हे उदाहरण पाहू शकतो, एवढा लाडू खाऊन जा. एवढा लाडू खाऊन जा. खाऊन हे धातुसाधित आहे आणि जा हे क्रियापद आहे, म्हणजे धातुसाधित आणि त्यानंतर आलेलं क्रियापद या दोघांनी मिळून वेगवेगळ्या क्रिया व्यक्त केलेल्या असतील. आता इथं बघा, खाऊन जा, इथं क्रिया आहे खाण्याची आणि नंतर जाण्याची, दोन्ही वेगवेगळ्या क्रिया आहेत. त्यामुळे या ठिकाणी संयुक्त क्रियापद कधीच येत नाही. संयुक्त क्रियापद कधी येईल, जिथं दोघांनी मिळून एकच क्रिया व्यक्त केली. उदाहरणार्थ खाऊन टाक, तिथं क्रिया एकच आहे, संयुक्त क्रियापद सहाय्यक क्रियापद. इथं क्रिया वेगवेगळ्या आहेत, इथं फक्त मुख्य क्रियापद असेल आणि एवढा लाडू खाऊन जा या वाक्यातील मुख्य क्रियापद असेल फक्त जा. ठीक आहे, क्रियापद या प्रकरणामध्ये क्रियापदांचे जेवढे काही प्रकार आहेत महत्वाचे ते सगळे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. ठीक आहे, क्रियापद हे अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे कारण या प्रकरणामध्ये साधारणतः क्रियापदाचे आपण 16 उपप्रकार पाहिलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण ज्या शब्दांच्या जाती आहेत त्या शब्दांच्या जाती पूर्ण केलेल्या आहेत. शब्दांच्या जातीमधल्या पूर्ण म्हणजे शब्दांच्या महत्वाच्या सव्यय किंवा विकारी शब्द पूर्ण केलेले आहेत. पुढे अजून 4 जाती आपल्याला बघायच्या आहेत. यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यामध्ये जेवढं काही महत्वाचं आहे प्रकार उपप्रकार त्या सगळ्यांच्या संदर्भात आपण चर्चा केलेलीच आहे. आता पुढे येऊयात अव्ययांकडे. अव्ययांमध्ये केवळ प्रयोगी अव्यय आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, 4ही अव्यय आपण पाहणार आहोत. प्रत्येक मुद्द्याला न्याय देण्याचा इथं आपला प्रयत्न आहे. फक्त तुम्ही अभ्यास करत असताना या रिव्हिजन लेक्चरचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. परंतु जर आपला क्लास झाला असेल तर या क्लासमध्ये झालेले प्रत्येक मुद्दे हे तुमचे रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. इथं वेळेअभावी आपण ज्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत तेवढेच मुद्दे आपण घेत चाललोय, परीक्षेसाठी उपयुक्त असणारे. त्यामुळे तुम्हाला याचा पूर्ण अंदाज आहे. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय, आपल्या मनातील दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असं म्हणतात. आपल्या मनातील ज्या भावना आहेत साधारणतः 9 प्रकारच्या भावना आहेत, तुम्हाला या प्रकरणामध्ये कळतील. केवळ प्रयोगी अव्ययांची वैशिष्ट्य काय आहेत तर या केवळ प्रयोगी अव्ययांना भावनांचा स्फोट म्हणून ओळखलं जातं. केवळ प्रयोगी अव्यय वाक्याच्या आरंभी येतात. केवळ प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे स्वतंत्र उद्गार आहेत. केवळ प्रयोगी अव्ययांना भावनेच्या दृष्टीने महत्व असते पण अर्थाच्या दृष्टीने नसते. केवळ प्रयोगी अव्यय यांना विभक्ती प्रत्यय लागत नाही आणि त्यांचा वाक्यात केवळ उपयोग होतो म्हणून त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं.
मग केवल प्रयोगी अव्ययांचा नेमका उपयोग काय? तर भाषा शैलीत भर टाकणे हाच केवल प्रयोगी अव्यय यांचा उपयोग आहे. आपल्याला परीक्षेला केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार आणि त्यामध्ये येणारे अव्यय विचारले जातात. बघा आता केवल प्रयोगी अव्ययाचा पहिला प्रकार आहे हर्षदर्शक, दुसरा आहे शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक आणि संबोधनदर्शक आणि मौनदर्शक. ठीक आहे, आपण क्लासमध्ये हे सगळे अव्यय तोंडपाठ करून घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतायत त्यांना विनंती असेल की कृपया अंदाज लावून हे प्रश्न सोडवता येत नाहीत, यासाठी तुम्हाला याचे उपप्रकार आणि त्यामध्ये येणारे अव्यय पाठच करावे लागणार आहेत. ठीक आहे, क्लासमध्ये याचं पाठांतर घेतलेलं असल्यामुळं इथं आपण जास्त वेळ खर्च न करता याच प्रकरणातल्या पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. केवल प्रयोगी अव्ययामध्येच व्यर्थ उद्गारवाचक अव्यय सुद्धा येतात. व्यर्थ उद्गारवाचक अव्ययांचं वैशिष्ट्य, यांना अर्थाच्याही दृष्टीनं महत्व नाही आणि भावनेच्याही दृष्टीनं महत्व नाही. आपण केवल प्रयोगी अव्ययांमध्ये बघितलं होतं की किमान त्यांना भावनेच्या दृष्टीनं महत्व आहे, अर्थाच्या दृष्टीनं नसलं तरी. परंतु व्यर्थ उद्गारवाचक अव्यय ही अशी असतात, यांना अर्थाच्याही दृष्टीनं महत्व नाही आणि यांना भावनेच्याही दृष्टीनं महत्व नाही. ही अव्यय वाक्यामध्ये मध्ये किंवा शेवटी कुठेही येऊ शकतात. हे व्यर्थ उद्गारवाचक अव्यय यांचं वैशिष्ट्य आहे. ही अव्यय वाक्याच्या अर्थात काहीही भर घालत नाहीत. जर आपल्याला उदाहरणच पाहायची असतील तर इथं दिलेली आहेत. पण मन बेटे स्वस्थ राहीना. आता यामध्ये बेटे हा शब्द व्यर्थ आहे. ना भावनेच्या दृष्टीने याला महत्व आहे, ना अर्थाच्या दृष्टीने याला महत्व आहे. जर हा शब्द वाक्यामधनं काढून टाकला तरी सुद्धा वाक्याच्या अर्थाला कुठेही धक्का लागणार नाही. मी आपला काय बोलणार, आपला. व्यर्थ उद्गारवाचक अव्यय, बिनकामाचा शब्द. काल म्हणे मुलांनी गडबड केली, म्हणे व्यर्थ. येणार असेल तर येईना बापडा, बापडा. आता इथं गोल केलेले जेवढे शब्द आहेत ते शब्द व्यर्थ आहेत. ना त्यांना अर्थाच्या दृष्टीनं महत्व आहे, ना त्यांना भावनेच्या दृष्टीनं महत्व आहे. आता पुढचा मुद्दा बघूयात. पाद पुराणार्थ केवल प्रयोगी अव्यय किंवा पालुपदे. आता कसं होतं, बोलताना बऱ्याच जणांना एकच शब्द वारंवार बोलायची सवय असते आणि बोलण्यामध्ये लकब म्हणून वारंवार ते एकच शब्द वापरत असतात. तुम्ही सुद्धा बऱ्याचदा अगदी तुम्हाला जसं कळतंय तसं इयत्ता 5वी ते 10वी, त्यानंतर कॉलेज, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन, या कालखंडामध्ये अनेक शिक्षक तुमच्या समोर आले असतील. प्रत्येक शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धत वेगळी असते. काही शिक्षकांना लकब म्हणून एखादा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते, तर ती सवय म्हणजे पालुपद. ती सवय म्हणजे काय, पालुपद. बऱ्याचदा तुम्ही आपल्या शिक्षकांची सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाषणं ऐकलेली असाल, निवेदन ऐकलेली असाल. ते वारंवार म्हणत असतात या ठिकाणी, त्या ठिकाणी वगैरे, असं का. तर हे जे त्यांच्या तोंडातून वारंवार येणारे अर्थशून्य शब्द आहेत, जिथं त्या शब्दाची गरजच नाही, तर त्याला व्याकरणात म्हणतात पालुपदे, त्याला म्हणतात पाद पुराणार्थ. ठीक आहे, तुम्हाला पालुपदांवर प्रश्न येईल, तुम्हाला व्यर्थ उद्गारवाचक अव्ययांवर प्रश्न येईल, तुम्हाला केवल प्रयोगी अव्ययांचे जे 9 प्रकार आहेत, हर्षदर्शक पासून ते शेवटच्या मौन दर्शकापर्यंत, त्या सगळ्या प्रकारांमध्ये येणारी जी अव्यय आहेत ती अव्यय तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची आहेत. ठीक आहे, यावरती आलेला प्रश्न हा आपला बोनस असेल. या प्रकरणावरती आलेले प्रश्न अजिबात चुकू द्यायचे नाहीत. आता यानंतर पुढच्या अव्ययाकडे आपण येतोय, क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण असं म्हणतात. जसं विशेषण हे नामाबद्दल माहिती देतं, अगदी त्याच पद्धतीनं क्रिया विशेषण अव्यय हे क्रियापदाबद्दल माहिती देत असतं. आता क्रिया विशेषण अव्ययांचे प्रकार पडतात. एक अर्थावरून पडणारे प्रकार, 2 स्वरूपावरून पडणारे प्रकार. अर्थावरून पडणाऱ्या प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. काल म्हणजे काल दर्शवणारा, वेळ दर्शवणारा. यामध्ये कालदर्शक हा पहिला प्रकार आहे, दुसरा आहे सातत्यदर्शक आणि तिसरा आहे आवृत्तीदर्शक. लक्षात घ्या, या अव्ययांमध्ये तुम्हाला पाठांतरच अधिक करावं लागणार आहे. इथं अंदाज लावून उत्तर सोडवता येणार नाहीत. ठीक आहे, तुम्ही जर अंदाज लावून उत्तर सोडवण्याचा प्रयत्न कराल तर तिथं ती उत्तर चुकण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणून तुम्हाला हे पाठच करावं लागणार. कालदर्शक आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, उद्या, काल, परवा, लगेच, जेव्हा, केव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा आणि रात्रीस, हे आपण वर्गामध्ये पाठच करून घेतलंय. फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचे. सातत्यदर्शक नित्य, नेहमी, सदा, सर्वदा, सतत, दिवसभर, अद्यापी, आजकाल. आवृत्तीदर्शक फिरून फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा. कालवाचक नंतर पुढचा आहे स्थलवाचक. यामध्ये पुन्हा 2 प्रकार येतात, स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. त्यानंतर रीतिवाचक मध्ये प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. त्यानंतर संख्यावाचक किंवा परिमाणवाचक. त्यानंतर प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय, निषेधार्थक क्रिया विशेषण अव्यय. हे अर्थावरून पडणारे प्रकार आहेत.
त्यानंतर स्वरूपावरून पडणाऱ्या प्रकारांमध्ये सिद्ध क्रियाविशेषण अव्यय, साधित क्रियाविशेषण अव्यय, यामध्ये प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय आणि त्यांचे असलेले प्रकार. आपण क्रियाविशेषणामध्ये अगदी समास म्हणजे सामासिक क्रियाविशेषण अव्यय कसा आहे, एखादा सामासिक शब्द हा क्रियापदाबद्दल कशा पद्धतीने विशेष माहिती देतो, इथपर्यंतची माहिती या प्रकरणामध्ये आपण बघितलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे स्वरूपावरून पडणारे प्रकार, अर्थावरून पडणारे प्रकार, त्या उपप्रकारांमध्ये येणारी अव्यय ही तुम्हाला पाठच करायची आहेत. इथं पाठांतराशिवाय पर्याय नाही जर प्रश्न जर डिटेलमध्ये आला तर. पण गेल्या वर्षीच्या पूर्व परीक्षेत शब्दयोगी अव्ययावर आलेला प्रश्न हा अतिशय प्राथमिक दर्जाचा होता. म्हणजे शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणाल. अगदी त्याच पद्धतीने सामान्य दर्जाचा प्रश्न आला तर तो प्रश्न सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बोनस असेल. पण तरीही मी वारंवार असं सांगेन की ज्यांनी कोणी क्लास कंटिन्यू केलाय, वेळ यासाठी दिलेला आहे, त्यांनी मात्र एकदा या गोष्टी आपल्या पूर्ण झालेल्या असल्यामुळं तुम्हाला डिटेलमध्ये तयारी करायला काहीही हरकत नाही. पण पहिल्यांदा जे या गोष्टी बघतायत खूप टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त या अव्ययाची जी संकल्पना आहे ती संकल्पना तुम्हाला व्यवस्थित माहिती करून घ्यायची आहे, एवढंच तुमचं काम. यानंतर पुढे येतं शब्द योगी अव्यय. याची जी व्याख्या आहे तीच व्याख्या गेल्या वर्षी परीक्षेला विचारलेली होती की शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्द योगी अव्यय म्हणून ओळखलं जातं. शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. या दिलेल्या वाक्यामध्ये झाडाखाली, खाली हा शब्द झाड या शब्दाला जोडून आलाय, शब्दयोगी अव्यय. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे, शाळेसमोर शब्दयोगी अव्यय. गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते, फळ्याजवळ शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून आलेल्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता या शब्दयोगी अव्ययाचे सुद्धा प्रकार आहेत बघा. कालदर्शक पहिला प्रकार कालवाचक, आता आधी पूर्वी पुढे नंतर पर्यंत पावेतो. गतिवाचक आतून खालून मधून पर्यंत पासून. स्थळवाचक आत बाहेर मागे पुढे अलीकडे पलीकडे मध्ये समोर ठाई पाशी नजीक समीप समक्ष. करणवाचक मुळे योगेद्वारा करून कडून करवी हाती. हेतुवाचक साठी कारणे करिता अर्थी प्रित्यर्थ निमित्त स्तव. व्यतिरेकवाचक व्यतिरेक शिवाय खेरीज विना वाचून परता. तुलनावाचक पेक्षा परीस तर तम मध्ये. त्यानंतर योग्यतावाचक योग्य सारखा जोगा समसमान प्रमाणे बरहुकूम. कैवल्यवाचक पण फक्त केवळ ना च मात्र. संग्रहवाचक सुद्धा देखील बरीक ही पण फक्त केवळ. संबंधवाचक संबंधी विषयी विषयी. साहचर्यवाचक सह संगे सकट सहित सवे निशी समवेत बरोबर. त्यानंतर भागवाचक पैकी पोटी आतून. विनिमयवाचक बद्दल बदली जागी ऐवजी. दिक्वाचक प्रत प्रति कडे लागी. विरोधवाचक विरुद्ध उलटे उलट विन. आणि शेवटचा आहे परिमाणवाचक भर. तर अशा पद्धतीनं परिमाणवाचकापर्यंतचे 16 उपप्रकार आहेत शब्दयोगी अव्ययाचे. आणि त्यामध्ये जी अव्यय येतात ती तुम्हाला तोंडपाठच असणं गरजेचं आहे, कारण इथं कोणतंही लॉजिक चालत नाही. पण मी पुन्हा आठवण करून देईन गेल्या वर्षीच्या प्रश्नाची. प्रश्न हा प्राथमिक दर्जाचा आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं काम नाही. जर अशा पद्धतीने वरवरचे प्रश्न आले तर त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे देता येईल. पण तयारी असेल तर सखोल तयारीनं गेलेलं कधीही उत्तम. त्यानंतर साधित शब्दयोगी अव्यय आहेत, एवढ्या डिटेल करण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही. शुद्ध शब्दयोगी अव्यय ही संकल्पना मात्र व्यवस्थित करून जायची. स्क्रीनवरती हे मुद्दे दिलेले आहेत, फक्त एकदा वाचून घ्या. केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, त्यामध्ये असणारे त्यांचे उपप्रकार, हे सर्व आपण क्लासमध्ये अत्यंत सखोलपणे याबद्दल चर्चा केलेली आहे. हे लक्षात घ्या, कुठेही आपण क्लासमध्ये गडबड केलेली नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीचं पाठांतर व्यवस्थित करा. या प्रकरणामध्ये शिकवण्यासारखं किंवा हा मुद्दा असा आहे असं सांगण्यासारखं काही नाही. तुम्हाला जे मुद्दे पाठ करायचे आहेत ते वर्गामध्ये पाठ करून घेतलेले आहेत, त्याचं फक्त तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन कंटिन्यू करायची आहे. अव्ययांमधला शेवटचा अव्यय उभयान्वयी अव्यय. दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. यापूर्वी आपण ही व्याख्या पाहिलेली आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. दोन प्रधान वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन प्रधान वाक्य असतील तर त्या दोन प्रधान वाक्यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणाल. आणि दोन त्यातलं एक वाक्य प्रधान आहे आणि दुसरं वाक्य गौण आहे
म्हणजे एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. म्हणजे दोन प्रधान वाक्यांना जर जोडलं जात असेल तर त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जाईल, आणि एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य या दोघांना जोडलं जात असेल तर त्या अव्ययास गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखलं जाईल. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये काय येतं? पहिलं येतं समुच्चय बोधक, दुसरं येतं विकल्प बोधक, तिसरं येतं न्यूनत्व बोधक आणि चौथं येतं परिणाम बोधक. पहिला आहे समुच्चय बोधक. यामध्ये येणारी अव्यय आहेत अन, आणि, आणखी, आणिक, व, न, नि, शिवाय. दुसरा आहे विकल्प बोधक, अथवा, अगर, वा, की, किंवा. त्यानंतर आहे न्यूनत्व बोधक, पण, किंतु, परंतु, परी, बाकी. त्यानंतर आहे परिणाम बोधक, म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, अतएव, की. हे तुम्हाला तोंडपाठच असणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला आहे समुच्चय बोधक. समुच्चय या शब्दाचा अर्थ येतो बेरीज, म्हणजे दोन वाक्य एकत्रित करणे म्हणजे समुच्चय. विकल्प याचा अर्थ पर्याय. जर एखादं उभयान्वयी अव्यय पर्याय सुचवण्यासाठी येत असेल, इथं दिलेत बघा, अथवा, अगर, वा, की आणि किंवा पर्याय देण्यासाठी जर ते येत असेल तर त्याला म्हणतात विकल्प बोधक. त्यानंतर न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे कमीपणा. पण, किंतु, परंतु हे कमीपणा दाखवणारे शब्द आहेत. गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला म्हणजे सिंह जाण्याचा जो काही न्यूनत्वाचा भाव आहे तो न्यूनत्वाचा भाव इथं व्यक्त होतो या उभयान्वयी अव्ययाच्या माध्यमातून. आणि परिणाम व्यक्त करायचा असेल तर ही अव्यय येतात म्हणून, सबब, यास्तव. नोकरी मिळाली म्हणून मी मुंबईस गेलो किंवा मुंबईस आलो. नोकरी मिळाली याचा परिणाम म्हणून तो मुंबईस आला. हे परिणाम व्यक्त करणारी उभयान्वयी अव्यय आहेत. ठीक आहे. तर इथं आवश्यकता काय आहे की ही अव्यय या प्रकारांसहित जर तुम्ही पाठ कराल तर तुम्हाला परीक्षेत कमी वेळामध्ये योग्य पर्यायापर्यंत जाता येईल. या उभयान्वयी अव्ययाचे दुसरा जो उपप्रकार आहे तो आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचं महत्वाचं काम काय तर एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य यांना जोडण्याचं काम हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय करत असतं. एकूण 4 प्रकार आहेत. पहिलं स्वरूप व्यक्त करणारं म्हणजे स्पष्टीकरण देणारं. नंबर 2 उद्देश व्यक्त करणारं. नंबर 3 कारण व्यक्त करणारं. आणि नंबर 4 संकेत व्यक्त करणारं. ओके. स्वरूप बोधकामध्ये येतं म्हणजे, म्हणून, की, जे. उद्देश मध्ये येतं म्हणून, सबब, यास्तव, कारण, की. कारण बोधकामध्ये येतं कारण, कारण की, का, की. आणि संकेत बोधकामध्ये येतं जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर. ठीक आहे. तर संकेत बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि स्वरूप बोधक हे गौणत्व सूचकाचे 4 प्रकार आहेत. आणि यामध्ये येणारे जे अव्यय आहेत ते अर्थानुसार किंवा पाठांतर केलं तर अतिशय उत्तम आहे. आणि यावर आधारित आपल्याला प्रश्न सुद्धा सोडवता येतात. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेस जाणार नाही. मला ताप आला आहे परिणामी मी शाळेत जाणार नाही. परिणाम बोधक वाक्य संयुक्त. मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. कारण, कारण बोधक. तू ये अथवा न ये, अथवा विकल्प बोधक. ओम सर कार्यक्रमाला आले शिवाय त्यांनी मनोगत व्यक्त केलं. शिवाय हा शब्द 2 वाक्यांना जोडण्यासाठी आलाय. समुच्चय बोधक. इथं तुम्ही अर्थावरून उत्तरापर्यंत नाही जाऊ शकत. त्यामुळे काही ठिकाणी अर्थावरून जावं लागतं पण काही ठिकाणी पाठांतर हाच अंतिम पर्याय. बघा ना इथं ओम सर कार्यक्रमाला आले शिवाय त्यांनी मनोगत व्यक्त केले. आता शिवाय हा शब्द नेमका विकल्प आहे का, न्यूनत्व आहे का, कारण आहे का, उद्देश आहे, हे जर तुम्ही त्या ठिकाणी शोधत बसलात तर तिथं तुमचा वेळ खूप जाणार आहे. आणि तुमचा गेलेला वेळ हा तुमच्या एखाद्या महत्वाच्या विषयातील एखादा महत्वाचा जो संदर्भ आहे किंवा महत्वाचा प्रश्न किंवा महत्वाचा विषय आहे त्या विषयावरती अन्याय होण्याची शक्यता असते. म्हणून जितका आपण तोंडपाठ करून व्यवस्थित जाऊ, त्याचं रिव्हिजन असेल तेवढंच आपल्याला ते फायद्याचं ठरणार आहे. आणि शिवाय एक लक्षात घ्या, उभयान्वयी अव्ययाचा जो काही उपयोग आहे तो उपयोग वाक्य प्रकारांमध्ये संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ठरवण्यासाठी सुद्धा अधिक प्रमाणात होतो. म्हणजेच जर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असेल वाक्यात तर ते पूर्ण वाक्य संयुक्त वाक्य असतं. जर वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला गेला असेल तर ते वाक्य हे मिश्र वाक्य असतं. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे गौण वाक्य, प्रधान वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ठरवण्यासाठी या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होत असतो. ठीक आहे. तर इथं हे अव्यय दिलेले आहेत. ज्यांना कोणाला जेवढे तपशील या विषयाच्या या प्रकरणाच्या संदर्भात देता येतील तेवढे तपशील मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले 4 अव्यय झालेत. शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय.
या चारही अव्ययांमध्ये पाठांतराचा भाग अधिक आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. यानंतर पुढच्या प्रकरणाकडे येऊयात. शब्दांच्या शक्ती. शब्दांच्या ठिकाणी 3 प्रकारची शब्दशक्ती असते आणि ती शब्दशक्ती परीक्षेला सुद्धा विचारली जाते. पहिली शब्दशक्ती आहे अभिधा शक्ती. याला आपण वाच्यार्थ म्हणूनही ओळखतो. दुसरी शब्दशक्ती असते व्यंजना शक्ती, ज्याला व्यंगार्थ म्हणूनही ओळखलं जातं. आणि तिसरी शक्ती असते लक्षणा शक्ती, ज्या शक्तीला लक्षार्थ म्हणूनही ओळखलं जातं. आता पहिला आहे अभिधा शक्ती. अभिधा शक्तीला वाच्यार्थ असं म्हटलं जातं. म्हणजे वाचल्यानंतर जो अर्थ आपल्या समोर येतो त्याला आपण अभिधा शक्ती असं म्हणतो. उदाहरणार्थ साप मारायला हवा. या पहिल्या उदाहरणामध्ये साप मारायला हवा हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतो साप नावाचा विषारी प्राणी. मी एक लांडगा पाहिला हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या समोर येतो आपल्याला आतापर्यंत शिकवला गेलेला लांडगा हा प्राणी. आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे. लगेच आपल्या समोर अमेरिकन कुत्र्याचं चित्र उभं राहतं, प्रतिमा उभी राहते. बाबा जेवायला बसले. मग आपल्या डोळ्यासमोर उभं राहील की बाबा जेवायला बसलेले आहेत, हे चित्र आपल्या नजरेसमोर येईल. घरात फार जळवा झाले आहेत. वाचल्या वाचल्या आपल्या नजरेसमोर आलं की घरात जळवा झालेले आहेत. आम्ही गहू खरेदी केला. हे वाक्य वाचल्यानंतर लक्षात आलं की दुकानामध्ये रेशनमध्ये जाऊन आम्ही गहू खरेदी केला. म्हणजे वाक्य वाचल्यानंतर त्याचा वाचल्या वाचल्या जो काही अर्थ आपल्याला मिळतो त्याला म्हणतात वाच्यार्थ आणि त्याला म्हणतात अभिधा शक्ती. अभिधा शक्ती म्हणजे काय? वाचल्यानंतर जो अर्थ आपल्याला प्राप्त होतो, वाच्यार्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते त्या शक्तीला अभिधा शक्ती म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. आता दुसरी जी शक्ती आहे ती आहे व्यंजना शक्ती आणि या व्यंजना शक्तीला व्यंगार्थ म्हणूनही ओळखलं जातं. आता इथं काय बघा, मगाशी आपण पाहिलं वाचल्यानंतर एकच अर्थ प्रकट झाला. वाचल्यानंतर एकच अर्थ प्रकट झाला, 2 अर्थ प्रकट झाले नाहीत. बाबा जेवायला बसले एकच अर्थ आहे, इथं 2 अर्थ नाहीत. पण काही वेळेला काय होतं, काही वाक्यातून 2 अर्थ प्रकट होतात आणि ते दोन्हीच्या दोन्ही अर्थ हे योग्यच असतात. म्हणून व्यंजना शक्तीचा अर्थ काय आहे? मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती आहे त्याला व्यंजना शक्ती असं म्हणतात. म्हणजे मूळ अर्थाला बाधा अजिबात आणायचा नाही, मूळ अर्थ आहे असा ठेवून जर दुसरा अर्थ व्यक्त होत असेल तर शब्दांच्या त्या शक्तीला व्यंजना शक्ती असं म्हणतात, याला व्यंगार्थ असं म्हणतात. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या समोर फक्त समाजातला विषारी साप नावाचा प्राणी येत नाही, तर माणसांमध्ये सापासारखी जी विषारी प्रवृत्तीची लोक आहेत ती सुद्धा ठेचून मारली पाहिजेत, असे दोन्ही अर्थ हे वाक्य प्रकट करतं. कळतंय? आणि दोन्हीच्या दोन्ही अर्थ योग्य आहेत. आपण दोनही अर्थ घेऊ शकतो म्हणून याला म्हणतात व्यंगार्थ. भुंकणारे कुत्रे चावत नसतात. इथं कुत्रे आपण प्राणी या संदर्भानेही घेऊ शकतो आणि समाजात वावरणारे जे केवळ भुंकत असतात पण चावत नसतात अशा वृत्तीच्या लोकांसाठी सुद्धा आपण हे वाक्य वापरू शकतो. निवडणुका आल्या की कावळ्याची कावकाव सुरू होते. कावळा नावाचा प्राणी पण आहे आणि कावळा वृत्ती असणारे लोक सुद्धा आहेत जे वारंवार केवळ काव काव करत असतात. समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत. जळवा प्राणी आणि जळवा ही वृत्ती सुद्धा नष्ट केली पाहिजे. पुढे आहे घड्याळाने 5चे ठोके दिले. बघा, घड्याळाने 5चे ठोके दिले याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे घड्याळात 5 वाजले. हे पण बरोबर, हे आपल्या दृष्टीने बरोबर की घड्याळात 5चे ठोके दिले, बरोबर. आता ऑफिसमध्ये एखादा कर्मचारी बसलेला आहे आणि त्याच्या दृष्टीनं या वाक्याकडे आपण पाहिलं, घड्याळात 5चे ठोके पडले, तो अर्थ काय घेईल? घड्याळात 5 वाजले असा अर्थ घेईल का ऑफिस सुटण्याची वेळ झाली असा अर्थ घेईल? तो अर्थ घेईल ऑफिस सुटण्याची वेळ झाली. जर वर्गातल्या मुलांना जर त्यांनी पाहिलं की घड्याळात 5चे ठोके पडलेले आहेत तर वर्गातली मुलं अर्थ घेतील की आता शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे. जर घरामध्ये गृहिणी असेल आणि गृहिणीनं पाहिलं की घड्याळात 5चे ठोके पडलेले आहेत तर ती असा अर्थ घेईल की तिच्या आवडीचं एखादं सिरियल टीव्ही वरती सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण या वाक्याचा वेगवेगळा अर्थ घेऊ शकतो आणि ते सर्व अर्थ हे योग्य असणार आहेत, म्हणून त्याला व्यंजना शक्ती किंवा व्यंगार्थ असं म्हटलं गेलं. त्यानंतर पुढचं येतं लक्षणा शक्ती किंवा लक्षार्थ. आता लक्षार्थ म्हणजे काय बघा, शब्दाच्या मूळ अर्थाला बाधाच येते. शब्दाच्या मूळ अर्थाला बाधाच येते आणि अशा वेळेला आपण आहे तो अर्थ न घेता दुसराच अर्थ घेतो, त्याला म्हणतात लक्षार्थ. म्हणजे 100% मूळ अर्थाला बाधा येते का? तर येतेच, तेव्हा तिथे लक्षार्थ येतो. बघा, आता पहिला आहे आम्ही ज्वारी खातो. हे जर वाक्य आपण व्यवस्थित वाचलं, आम्ही ज्वारी खातो,
तर आपण ज्वारी खातो का ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खातो? याचं उत्तर काय? याचं उत्तर ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खातो. म्हणजे आम्ही ज्वारी खातो हा जो त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाला या ठिकाणी बाधा आलेली आहे. पुढचं वाक्य आहे बाबा ताटावर बसले. बाबा ताटावर बसले. आता आपण आहे असा अर्थ घेऊ का की बाबा ताटावर बसले? आपण आहे असा अर्थ घेणार नाही. आपण अर्थ काय घेणार की बाबा ताटा समोर बसले. घरावरून हत्ती गेला. घरावरून हत्ती गेला हा अर्थ आपण आहे असं घेऊ का? नाही घेणार. आपण अर्थ काय घेणार आहोत की घरा समोरून हत्ती गेला. मी शेक्सपियर वाचला. शेक्सपियर हा जगप्रसिद्ध नाटककार आहे. जे वाचक आहेत ते म्हणतात मी शेक्सपियर वाचला, पण मी शेक्सपियर वाचला हे वाक्य आपण आहे असं घेतो का? नाही. याचा अर्थ आपण काय घेतो की मी शेक्सपियरचं साहित्य वाचलं, मी शेक्सपियरचं नाटक वाचलं असा अर्थ आपण घेतो. म्हणजे मूळ अर्थाला जर बाधा येत असेल तर त्या ठिकाणी असते ती शक्ती लक्षणा शक्ती. जर मूळ अर्थाला बाधा न येता दुसराच अर्थ प्रकट होत असेल तर तिथं असते व्यंजना शक्ती. आणि जर वाचल्यानंतर एकच अर्थ प्रकट होत असेल, वाच्यार्थ म्हणजे वाचल्या वाचल्या एकच अर्थ प्रकट होत असेल तर त्याला म्हटलं जातं अभिधा शक्ती. ठीक आहे. तर इथं आपण शब्दांच्या ज्या महत्वाच्या शक्ती आहेत तीनही पूर्ण केलेत. नोट्समध्ये हे मुद्दे दिलेले आहेत. आपण नोट्स मधली उदाहरणं सुद्धा व्यवस्थित करायची आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण पाहिले असतील तर या प्रकरणावरती विचारले जाणारे प्रश्न निश्चितपणे आपल्याला येणार आहेत. या प्रकरणामध्ये लक्षणा आणि व्यंजना यांचे उपप्रकार आहेत, पण तेवढ्या डिटेलमध्ये आपण पूर्व परीक्षेला सिलेबस घेतलेला नाही, कारण तो मुख्य परीक्षेचा महत्वाचा पार्ट आहे. तुम्हाला जे पूर्व परीक्षेला या प्रकरणाच्या संबंधी येणारे मुद्दे आहेत ते सगळेच्या सगळे आपल्या नोट्समध्ये क्लिअर आहेत. ठीक आहे. विरामचिन्ह व्याकरणातील एक महत्वाचं प्रकरण. विरामचिन्ह ही इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेली आहेत. विरामचिन्हांचे दोन प्रकार पडतात. एक विराम दर्शवणारी विरामचिन्ह आणि नंबर 2 अर्थबोध करणारी विरामचिन्ह. श्रुतलेखन या शब्दाचा अर्थ आहे विरामचिन्हांसह करण्यात आलेलं लेखन. विरामचिन्ह आणि त्यांचे व्याकरणामध्ये असलेलं स्थान किंवा त्यांचं महत्वाचं योगदान किंवा त्यांचा अर्थ आता आपल्याला पाहायचंय. पहिला आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारणे आणि वाक्याच्या शेवटी या प्रश्नचिन्हाचं स्थान येतं. नंबर 2 उद्गारवाचक चिन्ह. केवळ प्रयोगी अव्ययासोबत उद्गारवाचक चिन्ह येतं आणि केवळ प्रयोगी अव्यय असलेल्या वाक्याच्या शेवटी सुद्धा उद्गारवाचक चिन्ह येतं. उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा उद्गारवाचक चिन्ह येतं. त्यानंतरचं पुढचं चिन्ह आहे ते आहे स्वल्पविराम. संबोधन दर्शवताना स्वल्पविरामाचा वापर होतो. उदाहरणार्थ मधु इकडे ये, मधु नंतर स्वल्पविराम. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले असल्यास स्वल्पविरामाचा वापर केला जातो. मला हिरवा, निळा, जांभळा व काळा रंगही आवडतो. हिरवा, निळा, जांभळा, काळा हे एकाच अर्थाचे एकाच जातीचे शब्द आहेत, म्हणून इथं स्वल्पविरामाचा वापर केलेला आहे. त्यानंतर अर्धविराम इथं चिन्ह कंसामध्ये दिलेला आहे. अर्धविराम दोन वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडताना अर्धविरामाचा वापर केला जातो. इथे पाहू शकता गड आला, चिन्ह अर्धविरामाचं, पण सिंह गेला. त्यानंतर पुढचं चिन्ह आहे अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम. चिन्ह आपण या स्क्रीनवर पाहू शकता. एखाद्या गोष्टीचा तपशील देण्यासाठी अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विरामाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आमचे पुढील विद्यार्थी यशस्वी झाले. विद्यार्थ्यांचा तपशील देताना आपण हे चिन्ह वापरू शकतो. पुढे आहे पूर्ण विराम. पूर्ण विरामाचा वापर दोन ठिकाणी केला जातो. पहिला आहे वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्ण विराम वापरला जाईल आणि नंबर 2 संक्षिप्त मांडणी करायची असेल. उदाहरणार्थ श्री, ची, सौ, कु यानंतर आपण पूर्ण विराम देतो. श्री म्हणजे श्रीयुत, म्हणजे श्रीयुत हा शब्द लिहिण्याऐवजी त्या शब्दाची कमीत कमी अक्षरात शब्दात किंवा संक्षिप्त मांडणी करताना पूर्ण विरामाचा वापर केला जाईल. अवतरण चिन्ह दोन प्रकारचे आहेत. एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह वाचून घेऊ शकता तुम्ही. याचा वापर कशासाठी केला जातो. त्यानंतर संयोग चिन्ह आहे. दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ कापड दुकान, प्रेम विवाह. आणि याचा दुसरा उपयोग आहे ओळीच्या शेवटी शब्द जर अपुरा राहत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा संयोग चिन्ह दिला जातो. त्यानंतर अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह किंवा वियोग चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटली असेल तर त्या ठिकाणी अपसरण चिन्ह दिलं जातं. उदाहरणार्थ मी तिथे गेली पण विचार मालिका तुटली म्हणून डॅश करून ते चिन्ह दिलं गेलं. तो मुलगा डॅश की जो वर्गात पहिला आला माझा मित्र आहे, तर या ठिकाणी सुद्धा हे चिन्ह दिलं जातं. त्यानंतर येतं विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह हे पर्याय दाखवण्यासाठी किंवा विकल्प दाखवण्यासाठीचं हे महत्वाचं चिन्ह आहे. त्यानंतर आहे अवग्रह चिन्ह. विवळण्याची किंवा असा आवाज जर येत असेल तर त्या ठिकाणी आपण अवग्रह चिन्ह वापरतो.
त्यानंतर लोपचिन्ह, वाक्य तुटक तुटक बोललं जात असेल तर त्या ठिकाणी लोपचिन्हाचा वापर केला जातो. दंड, एकेरी दंड आणि दुहेरी दंड, शक्यतो काव्य पंक्तींमध्ये एकेरी दंड आणि दुहेरी दंड वापरले जातात. अधोरेखा किंवा अधोरेषा याला आपण इंग्रजीत म्हणतो अंडरलाईन, अधोरेखित करण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतर आहे काकपद, संक्षेप चिन्ह किंवा यथोपरिचिन्ह. जर आपण एकच मुद्दा पुन्हा खालच्या ओळीला कंटिन्यू तसाच लिहिणार असू, त्यानंतर तिसऱ्याही ओळीला तसाच लिहिणार असू, तर आपण हे चिन्ह देतो संक्षेप चिन्ह किंवा यथोपरिचिन्ह. उदाहरणार्थ आ जन्म हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. आपण काय करू, आ जन्म लिहू, डॅश करू, अव्ययी भाव समास असं उदाहरण लिहू. दुसरा प्रश्न विचारला गेला पानोपानी आणि त्याचंही उत्तर अव्ययी भाव समास असेल तर पुन्हा आपण तो पूर्ण शब्द लिहित नाही, त्याऐवजी या चिन्हाचा वापर करतो, त्याला आपण संक्षेप चिन्ह किंवा यथोपरिचिन्ह असं म्हणतो. त्यानंतर कंस वापरला जातो, गोलाकार कंस. त्यानंतर फुल्या सुद्धा वापरल्या जातात. काही वेळेला अशिष्ट मजकूर असतो, तो अशिष्ट मजकूर लिहिण्याऐवजी अशा पद्धतीनं फुल्या मारल्या जातात. लक्षात आलं? तर आपण या विरामचिन्हांचा वापर कशासाठी करतो, तर उत्कट भावना व्यक्त करणे, प्रश्नचिन्ह उभे करणे, उद्गार उभं करणे, म्हणजे जेवढ्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी, काही अर्थ व्यक्त करण्यासाठी किंवा बोलता बोलता विराम घेता यावा यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. विरामचिन्हांसाठी, विरामचिन्हांवरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे सर्व विरामचिन्ह आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. यानंतर पुढचं प्रकरण येतं ते आहे भाषा, लिपी आणि व्याकरण. व्याकरणाची सुरुवात होते वर्ण म्हणजे या निसर्गामध्ये असलेले ध्वनी आणि व्याकरणाचा शेवट होतो भाषा, लिपी आणि त्याचं व्याकरण काय आहे हे जाणून घेण्यात. भाषा म्हणजे काय, तर विचार, भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा. भाषेचा उगम भाष या संस्कृत शब्दापासून झालेला आहे. भाषा या संकल्पनेत भाषण आणि लेखन या दोन संकल्पनांचा समावेश होतो. भाषा ही दोन प्रकारची आहे, नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा. नैसर्गिक भाषा म्हणजे काय, मनुष्याचं बोलणं ही नैसर्गिक भाषा आहे, कुत्र्याचं भुंकणं नैसर्गिक भाषा आहे, प्राण्यांचे जे काही ओरडणं आहे नैसर्गिक भाषा आहे. कृत्रिम भाषा म्हणजे काय, जी भाषा लिखित स्वरूपात असते, जी भाषा मुद्रित स्वरूपात असते त्या भाषेला कृत्रिम भाषा म्हणून ओळखलं जातं. आता या दोन भाषांचा विचार केला तर पुरावा म्हणून कृत्रिम भाषा वापरली जाते किंवा वापरात येते किंवा उपयोगी येते. कृत्रिम भाषा पडताळा करून पाहता येते, पण नैसर्गिक भाषा पडताळा करून पाहता येत नाही. आपण प्रकृती आणि विकृती याचा संदर्भ सुरुवातीच्या प्रकरणामध्ये घेतला होता. प्रकृती म्हणजे काय, एखादा शब्द आहे असा वाक्यामध्ये वापरला असेल तर त्याला प्रकृती असं म्हणतात, आणि जर त्या शब्दामध्ये बदल होऊन त्याचा वापर केला असेल तर व्याकरणात त्याला विकृती असं म्हणतात. भाषेला कोणाची उपमा दिली गेली असा प्रश्न आयोगाने विचारलेला होता, तर भाषेला नदीची उपमा दिली जाते. नदी उगमाच्या ठिकाणी आकाराने कमी असते आणि ती ज्या ठिकाणी एखाद्या मुख्य नदीला मिळते किंवा समुद्राला मिळते त्यावेळेला तिचा आकार वाढलेला असतो. नदी अनेक वळण घेत जाते, भाषा सुद्धा अनेक वळण घेत जात असते. नदीला अनेक उपनद्यांचा प्रवाह येऊन मिळतो, प्रमाण भाषेला अनेक बोलीभाषा एकत्र येऊन मिळतात. त्यामुळे भाषा ही अशीच सर्वांग आपल्या आजूबाजूच्या सगळ्या रूढी परंपरा, बोलीभाषा, लोकांच्या जगण्यातले शब्द घेऊन पुढे जात असते. म्हणून भाषेला नदीची उपमा दिलेली आहे. भाषेचे प्रकार आहेत दोन, एक आहे प्रमाण भाषा जी एखाद्या क्षेत्रानं स्वीकारलेली आहे आणि दुसरी आहे बोलीभाषा. बोलीभाषा ही वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी बोलीभाषा असते. ठीक आहे. प्रमाण भाषा वेगळी, बोलीभाषा वेगळी. बोलीभाषेचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणी बोलीभाषा आहे, अहिराणी बोलीभाषा आहे, वराडी बोलीभाषा आहे, पण आपल्या सगळ्यांची प्रमाण भाषा एकच, मराठी. त्यामुळं व्याकरण जे असतं ते प्रमाण भाषेचं असतं, बोलीभाषेचं व्याकरण नसतं. ठीक आहे. त्यामुळे आपण सध्या मराठी ही प्रमाणित करून घेतलेली आहे, म्हणून इयत्ता 10वी 12वीला आपल्याला जी उत्तरं लिहायची असतात ती प्रमाण भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. पण तरीही आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमाण भाषेसोबतच बोलीभाषेची सुद्धा परंपरा जपली गेलेली आहे. आता मराठी भाषेच्या संदर्भामधले काही मुद्दे आहेत. मुद्दे तुम्ही हे स्क्रीनवरती वाचू शकता व्यवस्थित. ठीक आहे. नोट्स मध्ये सुद्धा मी भाषेच्या संदर्भातले मुद्दे दिले आहेत की मराठी भाषेचा उगम कुठून झाला, मराठी भाषेचा प्रवास हा कसा आहे, मराठी भाषेतलं कुळ नेमकं काय आहे, मराठीतला आद्य ग्रंथ, पहिली कादंबरी, पहिलं वृत्तपत्र, विरामचिन्ह कुठून आली, मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत, जागतिक मराठी भाषा दिन आपण कधी साजरा करतो, अभिजात भाषा म्हणजे कोणत्या भाषा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे की नाही त्यासाठीची कोणती कमिटी आहे, मराठीतील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता, पहिला मराठी पोवाडा कोणता, पहिलं दैनिक कोणतं, पहिलं सामाजिक नाटक, मराठी नवकाव्याचे जनक, असे सगळेच भाषेच्या संदर्भातले वस्तुनिष्ठ जे काही संदर्भ आहेत ते आपल्या नोट्समध्ये आहेत. तुम्ही हे सगळे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. अगदी 13व्या शतकातील महत्त्वाचे ग्रंथ सुद्धा मी नोट्समध्ये कव्हर केलेत, कारण इथं तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे.
ठीक आहे. 13व्या शतकातील महत्वाचे ग्रंथ, मराठी व्याकरणावरची महत्वाची पुस्तके, हे सुद्धा विचारलं गेलंय. भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण कोणते, हा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. भाषेमध्ये सतत बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण मानलं जातं. सतत बदल होत जाणे भाषेमध्ये. आजही बघा आपली जी मराठी आहे ती मराठी बदलत आहे. अनेक वेगवेगळ्या भाषांमधले शब्दसिद्धी नावाचं प्रकरण आहे. ज्या शब्दसिद्धी नावाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला संस्कृत मधून मराठीत आलेले तत्सम शब्द म्हणजे जशीच्या तसे, बदल होऊन आलेले तद्भव शब्द, मूळ मराठी असलेले देशी शब्द, कानडी शब्द, गुजराती शब्द, तेलुगू शब्द, मल्याळी शब्द, हिंदी भाषेतून आलेले शब्द, इंग्रजीतून आलेले शब्द, फ्रेंच भाषा, पोर्तुगीज भाषा, या सर्व भाषातून आलेले जे शब्द आहेत मराठीमधले, त्या शब्दांचा सुद्धा अभ्यास आहे. नोट्समध्ये ते सगळे शब्द दिलेले आहेत. म्हणजे मराठी भाषा ही कधीच ताटर राहिली नाही. मराठी भाषेने आपल्या आजूबाजूला ज्या काही भाषा आहेत त्या भाषांमधले अनेक संदर्भ स्वीकारले आणि एक सकस भाषा म्हणून मराठी भाषेने स्वतःचा विकास केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे ज्या भाषा वेळेनुसार बदलल्या नाहीत, प्रवाहानुसार त्यांनी नवीन गोष्टी स्वीकारल्या नाहीत, त्या भाषा काळाच्या ओघामध्ये खूप मागे पडलेल्या आहेत. अशा कितीतरी भाषांची नावं आपल्याला सांगता येतील. भाषानंतर गोष्ट येते ती म्हणजे लिपी. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्या खुणांना लिपी असं म्हणतात. लिपी या शब्दाचा अर्थ आहे लिंपणे, माखणे आणि सारवणे. मराठीची जी लिपी आहे त्या लिपीला आपण म्हणतो देवनागरी लिपी. देवनागरी लिपीलाच बालबोध लिपी असं म्हणतात. ही लिपी आर्य लोकांनी भारतामध्ये आणली म्हणून या लिपीला आर्य लोकांची लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या भारतामध्ये साधारणतः इथं स्क्रीनवर असलेल्या भाषा या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. संस्कृत, हिंदी, गुजराती, पाली, मराठी आणि बंगाली या भाषांचं लेखन हे देवनागरी लिपीमध्ये करण्यात येतं. पुढचा प्रश्न आहे, देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे का? देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे का? तर याचं उत्तर आहे. देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे. मग आदर्श लिपी म्हणजे काय? तर अशी लिपी ज्या लिपीमध्ये या निसर्गामध्ये जेवढे काही ध्वनी आहेत त्या प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह पाहिजे आणि जेवढे चिन्ह ते वापरणार आहेत त्या प्रत्येक चिन्हाला स्वतंत्र ध्वनी असला पाहिजे. जर या दोन्ही निकष किंवा या दोन्ही गोष्टी पूर्ण होत असतील तर ती लिपी आदर्श मानली जाते. काही अपवाद आहेत, ते जर अपवाद सोडले तर देवनागरी लिपी ही आदर्श लिपी मानली जाते. साधारणतः स्क्रीनवर हे सगळे अपवाद मी दिलेले आहेत, आपण हे वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. त्यानंतर साधारणतः 12व्या शतकामध्ये ज्याचा सर्वाधिक वापर झाला, लिपी जास्त वेगाने लिहिता यावी, जलद लिहिता यावी यासाठी देवनागरी लिपी ही मुरड घालून लिहिली जाऊ लागली. त्याला मोडी लिपी असं म्हणतात. देवनागरी लिपीची वैशिष्ट्य सुद्धा विचारली जातात. नंबर 1, देवनागरी लिपीमध्ये लिखाण डावीकडून उजवीकडे केलं जातं. नंबर 2, लिखाण एकाखाली एक ओळ अशा पद्धतीने केलं जातं. शिरोरेषेचा वापर केला जातो. उभ्या, आडव्या, गोलाकार, तिरप्या रेषा, चिन्हांचा वापर केला जातो. जोडाक्षरांचं लेखन हे 2 पद्धतीनं येतं. एका पुढे एक किंवा एका खाली एक, दोन्ही पद्धतीनं आपण त्याचं लेखन करू शकतो. इथं थोडंसं कॉपी पेस्ट करताना गोंधळ झालाय. इथं एका पुढे एक म्हणजे कट्टा अशा पद्धतीनं ही लिहू शकतो आणि एका खाली एक म्हणजे कट्टा अशाही पद्धतीनं आपण जोडाक्षरांचं लेखन करू शकतो. ठीक आहे. या प्रकरणातला सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे व्याकरण. व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचं स्पष्टीकरण करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला व्याकरण असं म्हणतात. व्याकरण या शब्दाचा विग्रह होतो वि अधिक आ अधिक कृ. प्रश्न विचारला जाईल, भाषा आधी का व्याकरण आधी? तर याचं उत्तर आहे आधी भाषा नंतर व्याकरण. जगामध्ये व्याकरण हे नंतर निर्माण होतं, भाषा ही आधी निर्माण होत असते. व्याकरणाबद्दलची मतं सुद्धा तुम्हाला विचारली जातील. पतंजली या तत्ववेत्त्याचं मत आहे व्याकरण म्हणजे शब्दांचं अनुशासन. श्रीपाद भागवत यांचं मत आहे की भाषेचे व्याकरण ज्या नियमांनी ठरवलं जातं ते नियम स्पष्ट करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण. आणि यामधला शेवटचा मुद्दा आहे र. जोडाक्षर लिहिण्याचे 4 प्रकार आहेत आपल्याकडे. कैर्या र, प्रेम पत्र प्र, कार्य रिय आणि राष्ट्र ट्र. अशा पद्धतीनं र जोडाक्षर आपण 4 पद्धतीनं लिहितो. आपण या प्रकरणामध्ये भाषा, लिपी आणि व्याकरण हे मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण या रिव्हिजन लेक्चर सिरीज मध्ये आपला मुद्दा हाच होता की आपलं रिव्हिजन व्हावं. वेळ कमी आहे, साधारणतः 3-4 तासामध्ये आपल्याला काही डिटेल मराठी व्याकरण शिकता येणार नाही. ही माझीही मर्यादा आहे, तुमचीही मर्यादा आहे. त्यामुळे आपण फक्त काय केलेलं आहे त्याची एक जुजबी तोंड ओळख व्हावी आणि जे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते तुमच्यापर्यंत पुन्हा यावेत. ज्यांनी आपले लेक्चर केलेले आहेत त्यांना पुन्हा उजाळा मिळावा. ज्यांनी लेक्चर केलेलं नाही त्यांनाही हा एक विश्वास यावा की ठीक आहे, एवढे जरी मुद्दे आपण केले तरी सुद्धा आपल्याला काही मार्क्स घेता येतील.
तर एकूण 15 प्रश्न मराठी व्याकरणावरती विचारले जातात. त्या 15 पैकी 5 प्रश्न हे उतार्यांवरती असतात, उरलेले 10 प्रश्न हे व्याकरणावरती असतात. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या वेळेला पेपर द्याल, पेपरला जाऊन आल्यानंतर या रिव्हिजन लेक्चर मधील सुद्धा काही प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. इतकी आपण प्रत्येक मुद्द्याची तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये शब्दसिद्धी नावाचं एक प्रकरण आहे. ते प्रकरण तुम्हाला फक्त पाठ करायचे, नोट्स मधून ते घ्या, कारण ते सगळे शब्द आपल्याला इथं एक्सप्लेन करता येणं शक्य नाही. बाकीचे जेवढे काही महत्वाची प्रकरणं आहेत त्या प्रत्येक प्रकरणाचा संदर्भ घेऊन त्याबद्दल चर्चा करण्याचा, तुमच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. हा प्रयत्न नक्कीच इतका प्रभावी किंवा तुमच्या अभ्यासाला कितपत न्याय देणारा आहे याची मला कल्पना नाही, पण हा माझ्या दृष्टीने पहिला प्रयत्न होता. या क्लासच्या दृष्टीने असे प्रयत्न वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून झालेले आहेत. जर या सगळ्या टप्प्यामध्ये तुम्हाला याचा फायदा झाला तर निश्चित मला तो आनंदच राहणार आहे. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आपल्यासमोर हे मुद्दे पोहोचवण्याचा. तर रिव्हिजन लेक्चरमध्ये बऱ्याच मर्यादा होत्या, त्यावेळेला मी ते बोलूनही दाखवत होतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन लेक्चर केलेलं आहे किंवा ऑनलाईन सुद्धा सलग लेक्चर केलेलं आहे, त्यांना कल्पना असेल की आपण प्रत्येक मुद्दा वर्गामध्ये इतक्या डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला होता. वेळेअभावी आपल्याला ते करता आलं नाही. फक्त आपण प्रत्येक मुद्द्याची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न कितपत यशस्वी झालाय हे अर्थात तुम्ही कळवालच. तुम्हा सगळ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप अशा सदिच्छा, भावी वाटचालीसाठी सदिच्छा. तुमच्या इच्छा, अपेक्षा, सगळी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होत. धन्यवाद.